सर्वांना शिवशरणार्थ नमस्ते. आज मी प्रस्तावित करण्यासाठी आपल्या शिवशरणार्थ प्रतिष्ठानचे पुणे विभागाचे संचालक श्री मिलिंद उर्फ आप्पासाहेब कोष्टी यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. मिलिंद सर. हॅलो, शिवशरणार्थ. गुड इव्हनिंग. मी थोडक्यात प्रस्तावना करतो की आपले 2 सेशन आतापर्यंत झालेले आहेत, मागच्या रविवारी आणि काल. त्यामध्ये बेसिक गुंतवणुकीबद्दल दीपक सरांनी फार छान माहिती दिली आणि आजचा जो सेशन असणार आहे त्यामध्ये हेचिंग टेक्निक किंवा इन्शुरन्स आपण म्हणू शकतो, हे ज्ञान आपल्याला मिळेल. तसेच आतापर्यंत जे झाले त्यामध्ये आपल्याला उपस्थिती ही वाढली पाहिजे महिलांची आणि मुलांची, परंतु तशी जागरूकता अजून दिसत नाहीये. ही जागरूकता वाढावी अशी आपली इच्छा आहे. आणि ह्या गुंतवणुकीतून आपल्या समाजाला भरपूर फायदा होणार आहे. आपल्याला कमीत कमी 17 ते 18% रिटर्न कुठल्याही धंद्यामध्ये मिळत नाही, परंतु या गुंतवणुकीतून मिळणार हे 100% प्रत्येकाला जाणीव करून दिली पाहिजे आणि ह्यामध्ये आपल्या समाजाचा उद्धार करता येईल असं माझं मनापासून माझ्या अभ्यासानुसार मला जाणवायला लागलेलं आहे. प्रत्येकाने ह्यामध्ये इंटरेस्ट घेऊन इन्व्हेस्टमेंट चालू करावी आणि ह्याचे रिटर्न्स थोड्याच काळात तुम्हाला दिसायला लागतील आणि फारच छान उपक्रम आहे. दीपक सर, तुम्ही जे नॉलेज देता त्याबद्दल फार तुमचे आभारी आहे आणि तुम्ही नेक्स्ट सेशन चालू करू शकता आणि उपस्थितांचं पण अभिनंदन. थँक्यू सर फॉर युअर काइंड वर्ड्स. आपण आता चालू करूया. तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे जी यंग पिढी आहे 22, 23, 24 पहिले पगार घेत आहे, सुरुवात झालेली आहे पगाराची, अशा सर्व मुलांसाठी तर खूपच जास्त गरजेचं आहे. पण त्याचबरोबर सगळ्या वयाच्या लोकांसाठी हे गरजेचं आहे. तशी उपस्थिती खूप जास्त हवी आहे. ठीक आहे, फायनान्स सेक्टरकडे सर दुर्लक्ष होत असतं, ते बाय डिफॉल्ट आहे. त्याला आपण सगळेजण जेवढे 40 लोक आहेत ते अजून 2 लोकांना सांगितले तर अजून 80-160 लोकांपर्यंत आपण नक्कीच पोहोचूया. आजच्या विषयाकडे वळू आपण आता की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करताना लोकांना भीती असते खूप जास्त. कारण का आतापर्यंत शेअर मार्केटचा वाईट अनुभव हाच खूप लोकांना आलेला आहे. त्यामुळं आज सुद्धा समाजामध्ये शेअर मार्केटला जुगार सट्टा असं म्हटलं जातं आणि अक्षरशः एखादा मुलगा जर काय करतो तर तो शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो असं जर कळलं तर त्याला मुलगी सुद्धा मिळत नाही, अशी सिच्युएशन सध्या आहे. कारण का आपल्या समाजामध्ये हे खूप दिवसांपासून न्यूजपेपरने सुद्धा तसंच दाखवलंय की आज सेन्सेक्स पडला आणि 18,000 कोटी रुपयांचा लॉस झाला असं दाखवतात. अहो, तुमच्या पोर्टफोलिओचा 18 लाखाचा पोर्टफोलिओ तुमचा 15 लाखाला आला, याचा अर्थ असा नाही झाला की तुमचा 3 लाख लॉस झाला. हा 3 लाख लॉस दिसला हो आज, तो उद्या वाढणार आहे. न्यूजपेपर वाला वाढलेलं कधीच देत नाही, तो फक्त पडलेलं देतो. जसे माझे पप्पा मला सांगतात, अरे काल काय झालं होतं, इलेक्शनच्या दिवशी मार्केट एवढं कसं काय पडलं, पण दुसऱ्या दिवशी रिकव्हर झालेलं माझ्या पप्पांना कोणी सांगितलं नाही. पडलेलं तेवढा IBN लोकमतवाल्यांनी सांगितलं. समाजामध्ये निगेटिव्ह खूप फास्ट पसरतं, पॉझिटिव्ह कधीच पसरत नाही. मुद्द्यावर येऊया की शेअर मार्केटची भीती घालवायची कशी, आणि ती घालवण्यासाठी आपल्याकडे एक मार्ग आहे, त्याला आपण म्हणतो प्रोटेक्शन. तर प्रोटेक्शन ही काही नवीन गोष्ट नाहीये. प्रोटेक्शन ही नवीन गोष्ट नाही. प्रोटेक्शन याच्या आधी पण आपण घेतलेलं आहे, फक्त आपल्यालाच माहित नाही की आपण प्रोटेक्शन घेतलेलं आहे. तर त्या गोष्टी आता मी तुमच्या समोर पुटअप करतो. ह्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुमच्या समोर पुटअप करतोय, ह्या तुम्ही तुमच्याकडे आहेत.
प्रोटेक्शन म्हणजे इन्शुरन्स, थोडक्यात आपण असं म्हणूया त्याला. इथे कार असणारी लोक भरपूर आहेत. कार ही खूप आजकाल कॉमन गोष्ट झाली आहे. पण लक्षात ठेवा, कार रोडवर आणायच्या आधी कारच्या बिलमध्ये आपण इन्शुरन्स पे करतो, बरोबर आहे. तर कार इन्शुरन्स पे केल्यानंतरच कार रस्त्यावर येते. जे कंपनीमध्ये काम करतात बऱ्यापैकी त्यांना हेल्थ इन्शुरन्स बाय डिफॉल्ट दिला जातो. आजकाल लोक हेल्थ इन्शुरन्स घेत आहेत, ते सिरियस होत आहेत. टर्म लाईफ ही गरजेची गोष्ट आहे, याच्यावर कधीतरी वेगळा सेशन घेऊ आपण. आणि त्याच्यानंतर आज आपण बघतो पोर्टफोलिओ इन्शुरन्स. होम लोन ज्यांनी कोणी घेतलेला असेल, होम लोन, तर होम लोन साठी सुद्धा प्रोटेक्शन म्हणून तुम्हाला बँक कंपल्सरी इन्शुरन्स देते. त्याचं एक्झाम्पल आहे, एसबीआय मध्ये जर तुम्ही होम लोन घ्यायला गेले तर ज्याच्या नावावर होम लोन आहे तो व्यक्ती जर उद्या नसेल तर त्याची ईएमआय कोण भरणार, याची भीती बँकेला जास्त आहे. म्हणून बँक बाय डिफॉल्ट इन्शुरन्स तुम्हाला देते. तर असे वेगवेगळे इन्शुरन्सचे प्रकार असतात. त्यातलाच आपण बघणार आहे पोर्टफोलिओ इन्शुरन्स. ठीक आहे. ही प्रस्ताव हे इंट्रोडक्टरी पार्ट होता की आपल्याला पोर्टफोलिओ इन्शुरन्स कसं काम करतो ते ऍक्च्युली आज बघायचं आहे. तर आपण एक्झाम्पल घ्यायला चालू करूया. आता मी थोडस रॅन्डम एक्झाम्पल्स घेईन की मनाचे आकडे घेऊ. आज 24,000ला निफ्टी आहे, हे काल सगळ्यांनी बघितलेलं होतं, बरोबर आहे. ते कसं असतं, कुठं असतं ते दाखवतो. इथं तुम्हाला दिसतंय निफ्टी 50ची प्राइस आता किती आहे, 24,324 रुपये आहे. तर निफ्टीची आजची प्राइस 24,000 रुपये आहे. स्क्रीन दिसत नाही सर, दिसते का कोणाला? परत एकदा दिसत नाही, दिसत नाही. शेअर करतोय परत एकदा. आता एंटायर स्क्रीन केलेला आहे, आता दिसेल सगळं. चेक करा, सांगा मला. दिसतंय आता? हो दिसत. तर निफ्टीची आजची प्राइस म्हणजे आजची व्हॅल्यू 24,000 आहे. म्हणजे निफ्टी 24,000ला आज आहे. जसं जसं मार्केट ग्रो होईल तसा तसा आपला पैसा ग्रो होत जाईल. कालच्या डिस्कशन मध्ये आपण बघितलं की मार्केट CAGR कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ 16% निफ्टी बीजने दिलेली आहे. ओके, 16% निफ्टी बीज ग्रो झालेली आहे. तर आपला 24,000ची जी निफ्टी आहे ती हळूहळू हळूहळू वाढेल आणि आपला पैसा पण वाढेल. मग काल आपण जाता जाता अजून एक गोष्ट बघितली होती. ती गोष्ट म्हणजे, इकडे फक्त लक्ष द्या, इकडचा पार्टकडे लक्ष देऊ नका. हे जे बॉटम्स मी काल तुम्हाला सांगितले होते, बॉटम 1 पासून बॉटम 8 पर्यंत मार्केट 40% पडत आहे, 25% पडत आहे, 65% पडत आहे, ते 31% पडत आहे, 35% पडत आहे. ही भीती आहे आणि इथे थांबणं खरंच मुश्किल आहे. कारण का, एखाद्या वर्षी मार्केट जर पडलं आणि ते रिकव्हर व्हायला 6 वर्ष लागली तर आपला पोर्टफोलिओ आजचा समजा एक एक्स व्हॅल्यू आहे, 10 लाखाचा आहे, तर पुन्हा 10 लाख व्हॅल्यू व्हायला 6 वर्ष वाट बघावं लागेल. ऑफकोर्स पैसा बनेल, पण ती वाट बघणं एवढं सोपी गोष्ट नाही. तर आज आपण एक्झाम्पल घेताना 10 लाखाचं एक्झाम्पल घेऊया. हे मी पहिल्या एका क्लासमध्ये सुद्धा सांगितलं होतं, कालच्या नाही त्याच्या आधीच्या. 10 लाखाची जी इन्व्हेस्टमेंट असते ती इन्व्हेस्टमेंट ग्रो कशी होते. 10 लाखाचं एक्झाम्पल घ्यायचं का 6 लाखाचं घ्यायचं? ठीक आहे, आपण 10 लाखाचं एक्झाम्पल घेऊया समजण्यासाठी. ठीक आहे, तर काही एक्झाम्पल्स घेऊया. जरा ऍझ्युम करूया डेटा. 2024, 2025, 2026, 2027, 2028, 2029 हे 5 एवढ्या वर्षाचा डेटा ज्यावेळेस आपण समजून घेऊया त्यावेळेस ऑटोमॅटिक तुम्हाला कळेल की प्रोटेक्शन कसं वर्क होतं, त्याचे आकडेमोड कशी होते हे तुमच्या लक्षात येईल. असं गृहीत धरून चला की मार्केट 2024 मध्ये 25% वाढलं, 2025 मध्ये 5% वाढलं, 2026 मध्ये मार्केट पुन्हा 15% वाढलं, 2027 मध्ये काहीतरी झालं. मार्केट इलेक्शन कधी आहे पुढचं? 2029ला. ओके, 29च्या आधीच काहीतरी प्रॉब्लेम झाला, -50%, परत +15%, परत +50% असं आपण कॅल्क्युलेशन करतोय. मी सगळ्यांना कॅल्सी घेऊन बसा म्हणलं होतं. माझ्या कॅल्क्युलेटरवर जर थोडंफार शंका वाटायला लागली तर तुमच्या कॅल्क्युलेटर मध्ये पण हे तुम्ही करू शकता. आता हे 10 लाख रुपीज आहे, ह्याच्यामध्ये 25% ग्रो झालो आपण तर ते होतात, मी काय करून ठेव,
प्लस 25 करायला पाहिजे. 10 लाख रुपीज प्लस 25%. 12.5 लाख. एक मिनिट, काय इंटू 1.25 करा. 12.5 लाख करा ना. इक्वल टू दिस इंटू 1.25. 12,50,000 रुपये झाले, बरोबर. पुढच्या वर्षी जेव्हा मार्केट पुन्हा वाढेल तेव्हा इक्वल टू ह्याच्यावर कंपाऊंडिंग होतं आपलं, बरोबर. इंटू 1.05, कारण का 5% मार्केट वाढलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या वर्षी हेच मार्केट इंटू 1.15, 15% वाढलेलं आहे. आपण पुढे जात आहोत, स्टेप बाय स्टेप पुढे जात आहोत. पण इथे एक प्रॉब्लेम आला की हे मार्केट जेवढं वाढत होतं तेवढं अचानक काहीतरी कारणामुळे पडलं. 50% मार्केट जर पडलं तर आपली जी ग्रोथ होत 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 जो आकडा गेला होता तो पण 50% डाऊन येणार आहे. ह्याच्यात कोणाला काही डाऊट आहे का? इथं हे कळलं नाही म्हणलं तर मग पुढे सगळं नाहीच कळणार आहे. 50% मार्केट कुठनं आलं हे मी अज्युम केलेलं आहे. आतापर्यंत डेटावर असं दिसतंय की मार्केट 30, 40, 50, 60% पडू शकतं, म्हणून मी एक्झाम्पल 50चं घेतोय. दॅट डझंट मीन की 2027 ला मार्केट 50% पडणार आहे. हे फक्त आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे. ओके, तर ह्या निम्मा झाला पोर्टफोलिओ. इथं पेन आहे, इथं सगळ्यांना त्रास आहे, बरोबर आहे. मी याला राऊंड फिगर करतो. पुढच्या वर्षी परत मार्केट 15% वाढणार आहे, त्यात काय वाद नाही. इंटू 1.15, बरोबर. त्याच्या पुढच्या वर्षी पुन्हा मार्केट 50% वाढलेलं आहे, इंटू 1.50, 50% मार्केट वाढलेलं आहे. तर आपली ग्रोथ होणार आहे मार्केटमध्ये, ग्रोथ होणार नाही अशातला भाग नाही. फक्त पडतानाची जी भीती आहे ती भीती कंटिन्यूस राहत आहे, ती भीती आपल्याला घालवायची. बघा 10 लाखाचा पोर्टफोलिओ वाढत वाढत 15 लाखाला पोहोचला होता, पण मार्केटनी एकदाच मार्केट 2027 ला पडलंय. 15 लाखाची इन्व्हेस्टमेंट 7.5 लाखाला आली आहे. पुन्हा मार्केट वाढलं, परत वाढतोय, परत मार्केट वाढलं, परत वाढतोय. अजून काय 15 लाखापर्यंत पोहोचलो नाही, आता 13 लाखाला पोहोचलेलो आहे. इथंपर्यंतच आपण समजून घेऊया. ओके, आता हीच इन्व्हेस्टमेंट ही नॉर्मल लोकांची इन्व्हेस्टमेंट झाली. त्याला जरा आपण प्रोटेक्टेड मोड मध्ये टाकूया. ठीक आहे. आता बघा, हे जे 10 लाख रुपये आहेत, हे 10 लाख रुपये प्रोटेक्टेड मोड मध्ये वाढताना थोडस कमी वाढतील. आता थोडस याच्याकडे येऊया. कार इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, पोर्टफोलिओ इन्शुरन्स, यातले हे दोन्ही काढून टाकतो. सध्या फक्त कारवर काम करतो. कार आहेत अशी बरीच लोक असणार आहेत. कार इन्शुरन्स ऑन एन एव्हरेज आपण 10 ते 15,000 रुपये दरवर्षी भरतो, ज्याच्या त्याच्या कारच्या कॉस्टनुसार. समजा आपण 15,000 रुपये कारचा इन्शुरन्स भरला तर आपल्याला 15,000 रुपये हा दरवर्षी लॉस आहे. बरोबर बोलतोय का मी? हो सर. 15,000 दरवर्षी आपला झिरो होत आहेत, कारण का आपण त्याचा काही क्लेम करत नाही, कधी त्याची गरज पडत नाही. गरज पडेल तेव्हा बघूया. मग आता इथं जेव्हा मार्केट 25% वाढतंय त्यावेळेस आपण थोडंसं कमी वाढणार आहे. ओके, कमी म्हणजे किती कमी वाढणार आहे? तर मी 5% म्हणतो 5, कदाचित 4% कमी वाढेल, कदाचित 3% कमी वाढेल, कदाचित 2% कमी वाढेल. पण मी वर्स्ट केस घेतो, आपण 5% कमी वाढतो. तो रेशो कसा असतो? तो रेशो ऑन अन एव्हरेज आतापर्यंत आपण 3% कमी वाढलेलो आहे. माझ्या पोर्टफोलिओ मध्ये तर मी फक्त आणि फक्त 2%च कमी वाढलेलो आहे. तर आपण धरताना 5 धरतोय, हा जास्त धरू आपण, म्हणजे समजायला अजून सोपं जाईल. जास्त अग्रेसिव्ह एक्झाम्पल घेत नाही, सिंपल एक्झाम्पल घेतो. हे 10 लाख रुपीज वाढताना मात्र मगाशी 1.25 केलं होतं, आता मी 1.20 करतो. आता इथे 1,25,000, 12,50,000 झाले, इथं मात्र 12 लाख झाले. ह्याचा अर्थ काय? आपले 50,000 रुपये वेस्ट गेले, बरोबर आहे, इन्शुरन्स साठी. येस म्हणा कोणीतरी. बरोबर आहे, बरोबर. येस येस सर. 50,000 रुपये आपले वेस्ट गेले इन्शुरन्स साठी. पुढे जाऊया, पुन्हा हे वाढतील पैसे इंटू, आता 5%च मार्केट वाढलं म्हणजे आपल्याला आपल्या पोर्टफोलिओला काहीच वाढलं नाही, ते तेवढंच राहिलं. पण लोक मात्र पुढे गेली. आता पुढच्या वर्षी मार्केट 15% वाढलं, आपण मात्र 10% वाढलो. 5% आपण वेस्ट करतोय इन्शुरन्स साठी.
आता इथं जरा मिरॅकल होईल. 13,20,000 रुपये जेव्हा आपल्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू आहे, तेव्हा आपल्या बरोबरच्या, आपल्या कलिगची, आपल्या ऑफिस मधल्या लोकांची, आपल्यासारखं इन्शुरन्स न घेता काम केलेल्या लोकांची इन्व्हेस्टमेंट 15 लाख असेल, तेव्हा मात्र आपण 13,20,000 असू. थोडंसं दुःख इथपर्यंत सहन करावं लागेल. ऍक्च्युली ह्याचा आनंद जेव्हा मार्केट पडेल तेव्हा येईल. आता 13,20,000 मधून तुमचे पैसे मायनस होणार आहेत. ते किती होणार आहेत? 5%. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही पडणार नाही. ओके, तर ह्याला आम्ही करतो 13,20,000 मायनस 5%. तर आपण 12,54,000च्या खाली जाणार नाही, मार्केट किती पण पडू द्या. कळलं मी काय म्हणलं? आपण 12,54,000च्या खाली जाणार नाही, म्हणजे हे 5% मायनस केलंय मी 13.20 लॅक्स मधून. पुढच्या वर्षी मात्र मार्केट पुन्हा सगळ्यांप्रमाणे वाढणार, म्हणून इंटू 1.10% वाढवतो मी, बरोबर. आणि त्याच्या पुढच्या वर्षी मार्केट 50% वाढलं, ह्याच्यामध्ये मी प्लस 1.5 करतो, सॉरी इंटू 1.5 करतो, म्हणजे मार्केट 50% वाढलं. आता पैसे तुमचेच आहेत, मार्केट तेच 1.45 करायला पाहिजे. हॅलो, येस येस, लास्ट इयर 1.45. येस 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 येस, चुकून झालेला आहे, बरोबर आहे. फ्लो मध्ये बोलता बोलता झालेला आहे. आता पैसे आपलेच, बरोबर, मार्केट तेच, ग्रोथ तीच, फक्त जरा प्रोटेक्टेड मोड मध्ये आपण ह्याला आणलं आणि आपल्याला आपल्या डोळ्यासमोर हे मिरॅकल दिसलं की जी इन्व्हेस्टमेंट 13 लाख रुपयापर्यंत पोहोचते नॉर्मल लोकांची, जे म्युच्युअल फंड मध्ये असू दे, स्टॉक्स मध्ये असू दे, किंवा कुठं पण असू दे, ह्याचा पण CAGR लॉंग टर्म मध्ये 16% होणारच आहे. डोंट वरी अबाउट दिस. पण आपण ऑलरेडी मार्केटला ओव्हरटेक केलेला आहे, बरोबर आहे. हे किती टक्के झालं हे इम्पॉर्टंट नाही, पण एकाच फॉल मध्ये आपण 13 लाखाची जी ग्रोथ होत होती, 10 लाखावरून 13 लाख, हे डायरेक्ट 20 लाखाला आपण पोहोचलेलो. याचा अर्थ असा आहे की आपल्याला प्रोटेक्शन घेण्याची गरज आहे. हे मला याचं महत्व कळलं, म्हणून मी आपल्या सगळ्यांसमोर हे पुटअप करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी कोणी फॉल बघितला आहे त्याला या प्रोटेक्शनची किंमत नक्कीच खूप जास्त कळेल. इमॅजिन करताना आपले पैसे नाहीत ना, हे 10 लाख काय आपले थोडीच आहेत, हे एक्सेल वरचे 10 लाख रुपये आहेत. ऍक्च्युअली आपले 10 लाख रुपये जेव्हा एवढे वाढून 15 लाखाचे 7.5 लाख रुपये होतात, तेव्हा माणूस खरंच थांबेल का पळून जाईल याची काय गॅरंटी वॉरंटी नाही, बरोबर आहे. त्यामुळे हे दुःख आपल्याला थांबवायचंय, ते प्रोटेक्शनच्या माध्यमातून आपण थांबवू शकतो. आणि याला कन्क्लूड असं करतो की आपण मार्केटला बीट करणार जर आपण प्रोटेक्टेड मोड मध्ये असू तर. कधी बीट करणार? ज्यावेळेस मार्केट पडेल आणि पडल्यानंतर मार्केट वाढायला सुरू करेल, तेव्हा आपण मार्केटला बीट करणार. तोपर्यंत आपण जगापेक्षा कमीच वाढणार. शेजाराचा पोर्टफोलिओ जास्त वाढलेला असेल, आपला कमी वाढलेला असेल. ही प्रोटेक्शनची गरज आहे. आता 2 मिनिटासाठी मी हे शेअरिंग थांबवतो आणि मी मेन आपल्या स्क्रीनकडे येतो. मी आता प्रोटेक्शन बद्दल बोलणं आता थांबवलंय. प्रोटेक्शनची गरज आहे का नाही असं कोणाला वाटत असेल तर ते सांगा मला. हे प्रोटेक्शनची गरज नाही, असलं काय करायची गरज नाही. कसं करायचं हे नक्कीच विषय आजचा आहे, पण प्रोटेक्शनची गरज आहे का नाही आहे हे ह्याच्याबद्दल थोडस कोणीतरी एखादं वाक्य बोला. हा, मिलिंद कोष्टी बोलतोय. हा, बोला बोला. प्रोटेक्शनची गरज आहे, पण प्रोटेक्शन वर आपण किती % खर्च करणार आहे त्याचा पण थोडं नॉलेज मिळालं तर बरं होईल. 100% मिळणार, सगळं मिळणार. प्रोटेक्शनवर ही सिंपल गोष्ट आहे की प्रोटेक्शनवर अति जास्त खर्च होऊ नये, नाहीतर प्रोटेक्शन करण्याच्या नादात रिटर्न घालू आणि फक्त प्रोटेक्शनच घेऊन बसू, बरोबर आहे. त्यामुळे प्रोटेक्शनची कॉस्ट ही कमीत कमी असणं गरजेचं आहे, ही गरज आहे. आणि ह्याच्यावर हे तर सगळ्यात महत्वाचा भाग आहे. अजून प्रोटेक्शनची गरज आहे ह्याच्याबद्दल सगळे ऍग्री आहेत. अंकिता मॅडम, तुम्ही प्रश्न विचारू शकता. सर, तुम्ही 5 इयर इन्व्हेस्टमेंट वर प्रोटेक्शन सांगितलं. जर मला फक्त 2 इयर्स इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल, म्हणजे मला 2 वर्षानंतर जर मला इन्व्हेस्टमेंट माझी काढायची असेल, माझी अशी बेसिक काहीतरी गरज असेल, तरी सुद्धा मी प्रोटेक्शन करायला हवं का? ना प्रोटेक्शन लॉंग टर्म साठी करायला हवं हे मला पटलं, बट शॉर्ट टर्म साठी असं माझं क्वेश्चन आहे. ज्याचा टाइम ड्युरेशन 5 वर्षापेक्षा कमी आहे त्या व्यक्तीने प्रोटेक्शन मार्केट, शेअर मार्केट याच्यामध्ये घुसू नये.
ज्याचं ड्युरेशन 5 वर्षापेक्षा जास्त आहे त्याच्यासाठी ही सिस्टीम आपल्याला राबवायची आहे. तुम्हाला 2 वर्षातच पैसे पाहिजेत ना, आज एफडीचा रेट खूप छान चालू आहे, एफडी करा, काही प्रॉब्लेम नाही. एफडी ही शॉर्ट टर्म वाल्या लोकांसाठी आहे, जे 1-2 वर्षासाठी 3 वर्षासाठी करतायत. मार्केट 2-3 वर्षात पळेलच याची गॅरंटी नसते, पण 5 वर्षानंतर 100% मार्केट तुम्हाला रिटर्न देणार, पॉझिटिव्ह रिटर्न देणार ही गॅरंटीड आहे. पण 5 वर्षाच्या आतल्या लोकांनी ह्याच्या नादी लागू नये. तुम्ही तो पैसा जो तुम्हाला लागणार आहे तो एफडी मध्ये ठेवा, सिंपल. ओके. आता प्रोटेक्शन कसं घेता येत असतं, त्याची ऍक्च्युअल कॉस्ट किती घालवायची असते त्याच्यावर आपण येऊया. मला बिझनेसमन ह्याच्यामध्ये खूप अपेक्षित आहेत, कारण का हे बिझनेसमॅन साठी एक सोन्यासारखी संधी आहे. ती पुढे जाऊन कशी आहे ते कळेल. आपला जो पोर्टफोलिओ आहे तो आपण ऍक्च्युअली 6 लाखावर बनवतो. 6 लाखावर कसं काय बनवतो, हे 6 लाख कुठून आणता तुम्ही मधनच रोज, तर ते 6 लाख म्हणजे काय सांगतो. हे 6 लाख आणि 6 लाखाच्या पटीत होतं. याचा अर्थ असा नाही की सगळ्यांकडे 6 लाख रुपये पाहिजे म्हणून. 6 लाख पेक्षा कमी अमाऊंट साठी पण याच्यावर आपण काम करू. 6 लाख रुपीज आपल्याकडे आहेत. 6 लाख रुपयाची पोझिशन आपल्याला बनवायची. कशी? 24,300 मार्केट आहे. ऍग्री? इथं बघा, इथं बघा वरती 24,323 रुपये मार्केट आहे आता, बरोबर. निफ्टी 50 24,300 आणि याचा लॉटची याची साईज आहे 25 ची. लॉट कळत नसाल काय काळजी करू नका, हे 25 ने गुणावं लागलेलं आहे, एवढंच लक्षात ठेवा आता. तर आजची कॉस्ट आहे एका लॉटची, एका कारची, एका घराची. याला घर समजा. आता इथून पुढे याला घर समजायचं. 6,07,000चं घर घेतलं आपण, ठीक आहे. आता ह्या घराला आपल्याला प्रोटेक्ट करायचंय, मग इन्शुरन्स घ्यावा लागेल. 6,07,000ला समजण्यासाठी 6 लाख रुपये घेऊ, म्हणजे इथून पुढे बोलायला मला सोपं पडेल आणि समजावताना सोपं पडेल. आज जी निफ्टी आपली 24,300 ला आहे, तिच्यासाठी ऍक्च्युअल मध्ये आपल्याला जर प्रोटेक्शन घ्यायचं असेल तर इथं मगाशी थोडंफार मी कॅल्क्युलेशन केलं होतं. ऍट द मनी पण कळणार नाही, काय काळजी करू नका. 24,000चा पुट डिसेंबरचा मी इथं घेतो. आता ज्याला कोणाला स्टॉक मार्केटचं नॉलेज आहे त्याला हे लक्षात येईल मी काय करायला लागलो इथं. ज्याला स्टॉक मार्केटचं नॉलेज नाही त्याला साध्या सिंपल भाषेत मी सांगणार आहे, पण मला ऍक्च्युअल कॉस्ट तिथनं काढून आणू द्या. म्हणजे मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता की ऋषी सरांनी प्रश्न विचारला होता की किती खर्च करणार आपण प्रोटेक्शनच्या नादात, तर ते मी तुम्हाला सांगतो. आता हे जर मी बाय करायचं ठरवलं तर मला इथं किती रुपये लागतात बघा. 11,950 म्हणजे 12,000 रुपये लागतील, बरोबर आहे. 478 गुणिले 25 करा, हे ऑलरेडी तर करून आलेलं आहे. 478 गुणिले 25 हे 12,000 आलेलं आहे. तर मी या एक्सेल मध्ये घेतो. तुम्ही डिसेंबरचा पुट घेतलाय का आता? हा, डिसेंबरचा घेतला. पण 12,000 आताच त्याची किंमत कमी असणार. 1 तारखेला घेतला असता तर किंमत जास्त असते, राईट? आपण हे इयरली काढू आता, काय अडचण नाही. हे 6 महिन्याचं 12,000 आहे. हो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर किती महिन्यात आपल्याकडे? 6. 6 महिन्याचा खर्च आपला 12,000 रुपये आहे, ठीक आहे. ह्याला अप्रॉक्सिमेटली आपण 24-25 रुपये म्हणूया. 25,000 रुपये खर्च घेऊ. पण का 25,000 कशासाठी पकडता तुम्ही? 12,000 पकडा ना. प्रॅक्टिकली 12,000च दाखवतोय तर. 6 महिन्याचं दाखवतोय आपण, वर्षाचा आपण वर कॅल्क्युलेट करताना बोललेलो आहे. ओके. इथं वार्षिक बोललोय म्हणून मी जरा वार्षिक कॅल्क्युलेट करावं. वार्षिक. मग हे 12,000च्या ऐवजी मी 25,000 वार्षिक. आताचे 7 दिवस गेलेत म्हणून म्हणजे तुम्ही 2 लॉट घ्यायचे असं म्हणतोय का? नाही, लॉट एकच लॉट 6 महिन्यासाठी. हे तुम्ही 1 जानेवारी 2024 ला आला असता तर 25,000 खर्च झाला असता, बरोबर. येस सर. बर. तुम्ही हे कधीही चालू करू शकता, पण इयरली कॉस्ट किती आहे हे काढू द्या ना मला. तुम्ही कार घेतल्या तुम्हाला कार इन्शुरन्स घेतला गेला, बरोबर आहे. पण कार कधी घेतली? कुणी तर जानेवारीत घेतली, कुणी फेब्रुवारीत घेतली, कुणी मार्च मध्ये घेतली, कुणी ऑक्टोबरमध्ये दिवाळीमध्ये घेतली. पण तिथून पुढे वर्षभराचा तो पिरियड आहे ज्याचा इन्शुरन्स आपण घेतला, कार इन्शुरन्स.
पण स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण पुट बाय करायला येतो, लॉंग टर्म पुट, ह्याची लिक्विडिटी फक्त डिसेंबरमध्ये असते. म्हणून आपण डिसेंबर टू डिसेंबर याचे कॅल्क्युलेशन करणार आहे. म्हणून मी डिसेंबरचा बाय करताना 12,000 लागणार आहेत ना, तर मी इथं 25,000 धरलेला आहे. म्हणजे ह्याचं मला पर्सेंटेज काढता येईल पुढे जाऊन. इक्वल टू 25,000 डिवाइड बाय आजची कॉस्ट 6 लाख इंटू 100. इयरली कॉस्ट आली. किती आली इयरली कॉस्ट? 4%. 4.2%. मी वर कॅल्क्युलेट किती केलेली आहे? 5%ने आपण माघारी आलेलो आहे. इथं आली ऍक्च्युअल कॉस्ट किती? 4.2. आता इथं इंडिया विक्स कळणारे किती लोक आहेत? इंडिया विक्स हो, मला कळतं. हा, एक जण. अजून मला पण कळतंय. 2. अजून ओके ओके 3 जणांना कळतं. मोजून एक 10 जणांच्या वर लोकांना माहित नसताना इंडिया विक्स काय आहे मी थोडक्यात सांगतो. इंडिया विक्स इज अ व्होलॅटिलिटी इंडेक्स. व्होलॅटिलिटी वाढली तर प्रीमियमची प्राइस वाढत जाते, व्होलॅटिलिटी कमी झाली तर प्रीमियमची प्राइस कमी होत जाते. आजचा विक्स 13 मध्ये आहे, 12-13 मध्ये आहे, त्यामुळे आज हे प्रीमियम थोडेसे स्वस्त दिसतील. ज्यावेळेस कदाचित तुम्ही एंट्री घेताना विक्स 20 वर असेल तर ही 4ची कॉस्ट कदाचित 5 जाईल, 6 जाईल. अजून विक्स 10 वर जेव्हा असेल तेव्हा ही 4ची कॉस्ट 3% वर येईल. ऑन एन ऍव्हरेज आपण 4% कॉस्ट धरतो, पण मी तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या वेळी 5 दाखवलेली आहे. कॉस्टिंग बद्दल क्लिअर झालं सगळ्यांचं? येस सर. सगळ्यांचं कॉस्टिंग बद्दल क्लिअर झालं? मग वर्षाला 4-5% घालवायला काय अडचण? वर्षाला 4-5% पैसा घालवायला काय अडचण? काहीच नाही. काहीच नाही. 6 लाखाच्या पोर्टफोलिओसाठी 25,000 रुपये वर्षाला वाया घालवायचं ठरलंय आपलं. आता हेतून माघार घ्यायची नाही. ओके का? क्लिअर? येस. आता ह्याला मी क्लोज करतो, कॅन्सल करतो. आता हे कसं काम करतं त्याच्यावर, हे कसं काम करतं की ज्याला पुट कळत नाही, विक्स कळत नाही, त्याला एक नॉर्मल सिंपल भाषेमध्ये आपण कॅल्क्युलेशन करायला चालू करू. ठीक आहे. आता आपण 24,000चा पुट बाय करतोय, ह्याला म्हणायचं इन्शुरन्स. हे आता थोड्या वेळासाठी डिलीट करू आपण. ते राहू द्या, काय अडचण नाही, त्याला वर सर्व करतो. 24,000चा आपण पुट बाय करतोय. पुट इन द सेन्स ज्याची व्हॅल्यू मार्केट पडेल तशी वाढणार आहे. ओके. ती कशी वाढते? मार्केट आज 24,000ला आहे, मार्केट वरती 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 गेलं तर तो पुट 0 होतो. म्हणजे आपण जे आता 25,000 रुपये इन्व्हेस्ट करायला लागलो तो 0 होतो. याचा अर्थ काय? मार्केट वरती गेलेला आहे, पैसा आपला बनतोय, त्यामुळे हा पुट 0 होतोय, म्हणजे इन्शुरन्स 0 होतोय. आज 24,000ला जी निफ्टी आहे ती समजा उद्या पुढच्या 1-2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये म्हणून धरून चला 12,000ला आली. निफ्टी आली 12,000ला, सॉरी 24,323 हा जो इंडेक्स आहे हा 50% पडला. याचा अर्थ काय झाला? इंडेक्स आला 12,000ला. इथपर्यंत कोणाला डाऊट? त्याला मी हेडिंग देतो, इंडेक्स, आणि हा इन्शुरन्स. पुढचा अर्थ काय असतो माहिती का? पुढचा अर्थ आहे राईट टू सेल. राईट टू सेल हे कधी विकायचं हे माझ्या हातात आहे. पुट घेतला मी, आता विकायचं कधी हे मी ठरवणार. पुटची व्हॅल्यू ठरते कशावरून? निफ्टीची त्यावेळेची प्राइस आणि तुम्ही किती रुपयाचा पुट घेतलाय त्यावेळेची प्राइस. मी याला करतो इकडे पुट म्हणतो आणि इकडे फक्त 24,000 प्लेन लिहितो. इकडे येतो, तुम्ही इन्शुरन्स किती कुठल्या लेवलचा घेतलाय? 24,000चा, बरोबर. मायनस आज इंडेक्सची प्राइस किती आहे? 12,000. एंटर करतो, तर ह्या पुटची प्राइस झाली 12,000 रुपये. ओके. आता ही पुटची प्राइस 12,000 रुपये झाली, पण पुट घेताना आपण गुणिले 25 केलंय, मग पुट विकताना पण गुणिले 25 करावं लागेल. इकडे या, 478 रुपयाचा जेव्हा आपण पुट बाय करतो त्यावेळेस गुणिले 25 हे ऑटोमॅटिक होतं, म्हणून 12,000 रुपये चाललेले आहेत आपले. आता ज्यावेळेस हा 400-500 रुपयाचा पुट वाढून 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 12,000 रुपयाचा होईल, तेव्हा आपल्याला 25ने त्याला गुणावं लागेल आणि इकडे आपल्याला प्रॉफिट मिळेल 12,000 गुणिले 25. किती झाला हा प्रॉफिट?
₹3,00,000. प्रॉफिट इन पॉइंट्स ही 24,000चा इन्शुरन्स घेतला, इंडेक्स 50% पडला म्हणजे 12,000ला आला. डिफरन्स बिटवीन आजची इंडेक्सची व्हॅल्यू मायनस त्या डिसेंबरची व्हॅल्यू 12,000, म्हणजे ह्या 6 महिन्यात 50% मार्केट पडलं. प्रॉफिट इन पॉइंट 12,000 रुपये, लॉट साईज 25, म्हणजे 3 लाख रुपये आपल्याला इन्शुरन्सने दिले. इथपर्यंत क्लिअर झालं असेल तर येस म्हणा. आता मेन पोझिशन कडे येतो. मेन पोझिशन तर मी काय सांगितलंय तुम्हाला, 6 लाखाची पोझिशन आपल्याला घ्यायची आहे. ही 6 लाखाची पोझिशन आहे आपली. पण मार्केट जेव्हा 50% पडेल त्यावेळी 6 लाखाच्या पोझिशनची काय अवस्था होईल? 50% पडेल की नाही पडेल? हो पडणार की, साहजिकच निम्म पडलाय म्हटल्यावर. मेन पोझिशन 6 लाखाची आहे, मार्केट 50% डाऊन आहे, प्रोटेक्शन आहे तुमच्याकडं, पण मेन पोझिशन पडणार ना, 3 मग लाख. ती येईल 3 लाखावर, बरोबर? हम्म. मग मेन पोझिशन मधनं 3 लाख मिळाले, सॉरी 3 लाख राहिले शिल्लक 6 लाखातले, म्हणजे 3 लाख नुकसान झालं. झालं की नाही झालं? झालं. हे 3 लाखाचं नुकसान ह्या पुटनी भरून काढलं की नाही काढलं? काढले की इन्शुरन्स नाही मिळाले 3 लाख. इन्शुरन्सचे पैसे तेवढे मिळाले. इन शॉर्ट काय 3 झालं, लाख मिळाले. आपण खाली येताना प्रोटेक्टेड आहे. आता इथं 500 पॉईंट प्रोटेक्टेड नाही. तुम्ही म्हणाल 6 लाखाचा पोर्टफोलिओची व्हॅल्यू 6 लाख कशी काय दाखवली? आता याला मग अजून व्यवस्थित करायचं झालं तर 12,000 पॉईंट मिळणार नाहीत आपल्याला. 12,000 पॉईंट ह्याची व्हॅल्यू बनेल, पण 500 पॉईंट हे घालवले नाही का आपण बाय करताना? 500 रुपयाला घेतलेली गोष्ट 1,000 रुपयाला विकली. ह्याचा अर्थ असा नाही झाला की 1,000 रुपये प्रॉफिट झाला. ह्याचा अर्थ असा झाला की 500 बाईंग प्राइस आहे माझी, 1,000ला विकली म्हणजे मला 500 500 प्रॉफिट झालं. मग ह्याला मी 12,000 पॉईंट मधनं 500 वजा करतो, 11,500. पुटनी मला किती रुपये दिले आता? 2,87,500. आणि मेन पोझिशन किती लॉस दिला? 3 लाख. राहिले 3 लाख. ह्या दोन्हीची ऍडिशन जर केली 20 5 plus लाख. 20, आता तुमच्याकडे 6 लाख होते, तुमच्या मेन पोझिशनने 3 लाख लॉस सहन केला, राहिले 3 लाख रुपये, आणि पुटने तुम्हाला 2,87,000 रुपये दिले. म्हणजे तुमच्याकडं त्या लोअर लेवलला बाय करण्यासाठी 2,87,000 रुपये दिले होते, पण तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू मात्र 5,87,000च राहिली. त्याचा अर्थ असा की तुम्ही 6 लाखामधून एवढे मायनस झाला 12,500 इक्वल टू किती खाली गेला तुम्ही? फक्त 12,500 टक्क्यात काढलं मी आता. तुमचा मॅक्झिमम लॉस आता जी पोझिशन चालू आहे निफ्टीची त्याच्यानुसार 2%च्या वर होणार नाही. मार्केट 50% पडलं तरी. हे मॅथ्स आहे, हे प्रूव्हन आहे, ह्याच्यात मोदी सुद्धा चेंज करू शकत नाही. एकच सेकंद सर. दत्तात्रय गोष्टी कोण आहे? इज इट लाईक आयर्न बटरफ्लाय स्टॅट्यू? व्हॉट इज दॅट मीन? दत्तात्रय गोष्टी ते हायर लेवल आहे, ते सोडून द्या, त्याच्यावर आपण नंतर त्यांना कमेंट काय ते तर चेक करूया. रिलेटेडच कमेंट आहे. आयर्न बटरफ्लाय नाहीये सर. तुम्ही सांगा आम्हाला आयर्न बटरफ्लाय काय? आयर्न बटरफ्लाय नाहीये, हे वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. आयर्न बटरफ्लाय नाहीये. ओके. हे सिम्पली आपण हेच केलेलं आहे आपल्या. मी सांगू का? 2 मिनिट. आयर्न बटरफ्लाय ना, त्यामध्ये तुम्ही पुट आणि कॉल दोन्ही बाय करतात, आणि कॉल म्हणजे मेन जो जे प्रॉफिट असतात ना ते घ्यायसाठी आपण दोन्ही बाय करतो आणि 2 सेल करतो, त्याला काय म्हणतात? बटरफ्लाय. ओके. हेजिंग मतलब हेजिंग झाल्यासारखं झाले. पुट पण बाय करताय, सी पण बाय करताय. सब्जेक्ट डायव्हर्ट करतोय आपण, इन्व्हेस्टमेंट बद्दल बोलतोय. सब्जेक्ट तुम्ही डायव्हर्ट करू नका. ऑप्शन ट्रेडिंग बद्दल नाहीये हा सब्जेक्ट. ठीक आहे. आजचा सेशन ऑप्शनचा नाहीये, हा लॉंग टर्म ऑप्शनचा खेळ आहे. हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. दिस इज मेकिंग सेफ्टी टू इन्व्हेस्टमेंट युझिंग ए ऑप्शन. ऑप्शनचा कॉन्सेप्ट ह्याच्यासाठीच आलाय. आपल्या लोकांनी ह्याला ऑप्शनचा धंदा करून ठेवलाय, ट्रेडिंग. ऑप्शन ही कॉन्सेप्ट फक्त आणि फक्त प्रोटेक्शन साठीच आलेली आहे. मोठी लोक ऑप्शन प्रोटेक्शन साठीच वापरतात. रोज रोज कोणी ट्रेडिंग करत बसत नाही.
आणि आज तुम्हाला मी करोडो रुपये मार्केटमध्ये ठेवून आनंदाने जगणाऱ्या लोकांची स्ट्रॅटेजी सांगत आहे तुम्हाला. एखाद्या व्यक्तीचे 5,000 कोटी मार्केटमध्ये असतात. आपल्याला रस्त्याचे 2 कोटी आलेले सुद्धा आपण शेअर मार्केटमध्ये आणत नाही. आपण बँकेत जाऊन एफडी करतो. त्याच्या मागचं कारण काय? आपल्याला नॉलेज कमी आहे. माझ्यासारखा व्यक्ती त्या शेजारी बसला नाही किंवा तो मला ओळखत नसल्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. सिंपल आहे. ही करोडो रुपये घेऊन येणाऱ्या लोकांसाठीची स्ट्रॅटेजी आहे, जी 6 लाखावर सुद्धा इम्प्लिमेंट होते. 6 लाखावर पण इम्प्लिमेंट करा, 6 कोटीवर करा, 600 कोटीवर करा, अडचण काहीच नाही. फक्त लिक्विडिटी त्या पोटमध्ये आहे का नाही तेवढी आपल्याला चेक करायला लागेल. अदरवाईज प्रॉब्लेम काही नाही. ओके. अच्छा, एक प्रश्न होता मला. आपण जे आता निफ्टी बीज आपण परचेस करतोय त्याला स्टॉप लॉसनी पण आपण हे करू शकतो, म्हणजे लॉस आपण कमी करू शकतो. करू शकतो. किती स्टॉप लॉस लावणार? जे मार्केट ऋषी सर तुम्ही अनम्यूट राहा, म्हणजे आपल्याला लगेच आन्सर क्लिअर करता येईल क्वेश्चनचा आन्सर. हॅलो, बोला सर. बोला. तुम्ही अनम्यूटच राहा, म्हणजे आपल्याला लगेच क्वेश्चन आन्सर मध्ये क्लिअर करता येईल. चालेल. आपण स्टॉप लॉस किती लावायचा? एक्झाम्पल 10% लावायचा. हो, 10%. 10% स्टॉप लॉस लावला, मार्केट 10% खाली आलं तर 10% आपला लॉस रिअलाइज झाला, बरोबर? हो. आपण 10% लॉस सहन केला आपल्या पोर्टफोलिओमध्ये. आता तुम्ही एंट्री नवीन कधी घेणार? तिथंच घेणार का अजून खाली जाय पण वाट बघणार? नाही, कारण आपण पुट घेतलेलं आहे. एंट्री जेव्हा आणखी मार्केट जर खाली गेलं तर आपल्याला तिकडचं बेनिफिट पण मिळतंय. गेलं तर कोणीच मार्केटला प्रेडिक्ट करू शकत नाही. पडणारं मार्केट कुठे थांबणार आहे आणि वाढणारं मार्केट कधी थांबून खाली पडणार आहे, नो वन कॅन प्रेडिक्ट. हे सपोर्ट, रेजिस्टन्स, हे सगळं तेवढं त्याची प्रोबॅबिलिटी असते. 100% काहीच वर्क करत नाही, त्याची प्रोबॅबिलिटी असते. मार्केट सगळेजण म्हणतात रेजिस्टन्स. अहो, रेजिस्टन्स ब्रेक केल्याशिवाय नवीन हाय बनत नाही, बरोबर आहे? तर रेजिस्टन्स हा ब्रेक होणार आहे. सपोर्ट तुटला म्हणून तर ड्रॉडाऊन आला ना 30-40%. तर हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे स्टॉप लॉस लावण्यासाठी, ऍक्टिव्ह ट्रेडिंगसाठी इट्स ओके. पण आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. आपण 6-6 महिने बघायचं नाही त्याच्याकडे, पण आपल्याला 16-17% रिटर्न भेटणार. आपण मार्केटला बीट करणार. अशी सिस्टीम मी तुमच्या समोर आता सांगत आहे. ओके, मला वाटतं मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर दिला असेल. हो. ओके, आता येऊया हे सर. एक क्वेश्चन होता की आता जे काही माझी 6 लाखाची म्हणजे इन्व्हेस्टमेंट तुम्ही सांगितलं, तर ती फक्त निफ्टीच्या ETF मध्ये असेल तरच मी हे करू शकते, की माझ्याकडे स्टॉक्स असतील किंवा बाकीच्या मध्ये असेल तरी मी करू शकते? हा क्वेश्चन अगदी करेक्ट आहे. हा क्वेश्चन येणं अपेक्षित आहे. हे आपण निफ्टीवर का करायचं? निफ्टीचा प्रोटेक्शन आपण घेतला, बरोबर? तर निफ्टी बेस हे युनिट आहे ना, हे निफ्टी प्रमाणे वागतं, बरोबर? म्हणजे निफ्टी जेवढी पडेल तेवढंच निफ्टी बीज पडतं आणि निफ्टी जेवढी वाढेल तेवढंच निफ्टी बीज वाढतं. म्हणजे भविष्यात असं होईल की आपल्याकडे आहे स्कोडा आणि आपण इन्शुरन्स घेतोय रॉल्स रॉयसचा, किंवा असं पण उलट होईल, आपल्याकडे गाडी आहे रॉल्स रॉयस आणि आपण इन्शुरन्स घेतोय स्कोडाचा. ते मॅच नाही होणार ना. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की जे काही माझे 6 लाख मी इन्व्हेस्ट करणार आहे ते निफ्टी बीज मध्ये किंवा निफ्टी ETF मध्ये मी जेव्हा इन्व्हेस्ट करेन तेव्हा मला हा बेनिफिट घेता येईल. आपण जो पुट घेतो, येस करेक्ट, 100% करेक्ट. आपण जो पुट घेतोय तो निफ्टीचा घेतोय, तर निफ्टीला रिप्रेझेंट करणारं काय तर माझ्याकडे पाहिजे. हे इट कॅन बी आयदर थ्रू निफ्टी फ्युचर, इट कॅन बी आयदर थ्रू निफ्टी सिंथेटिक फ्युचर, और इट कॅन बी थ्रू निफ्टी बीज. येस. तर मी बँक निफ्टी बीज जर घेतली तर मग बँक निफ्टी बीजला पण सेम कॅल्क्युलेशन आणि सेम परत मी तिथं बँक निफ्टीचे जे काही तुम्ही सांगितले त्यानुसार मी करू शकते कॅल्क्युलेशन. ओके, 100%. ओके, थँक्यू सर. बँक निफ्टीची आजची प्राइस गुणिले बँक निफ्टीचा लॉट साईज 15, त्याचा ATMचा पुट घ्या, गुणिले 15 करा, त्याची कॉस्टिंग किती येते बघा, त्याच्यानुसार त्याला जसं निफ्टीचा तसं तिकडे डुप्लिकेट करा. ओके, थँक्यू. ओके, डन. आता येऊया, मी तुम्हाला अजून कोणाला डाऊट विचारायचा का? राहुल कोष्टी कोणत्या हातवर केला? विचारा. ही जे पुट घेतलेलं आहे
हा. ऑटोमॅटिक विकलं जातं का आपल्याला काही ऍक्शन करून विकायला लागेल? म्हणजे कधी विकायचं काय? आपण विकावं, हम्म. रिकमेंडेड आहे. आपण नाही विकलं तर ब्रोकर स्वतः विकेल आणि त्याला काय तर 3-4 हजार रुपयाचा फाईन लावेल. ओके. आणि ते कधी विकणार मग ब्रोकर? म्हणजे असं काय, म्हणजे ब्रोकर डिसेंबर एक्सपायर झाल्यावर जनरली काही ब्रोकर चार्जेस लावतात, काही ब्रोकर्स ऑटो सेटल करतात. मी 20 लॉट बँक निफ्टी सेल केलेला आहे आणि जेव्हा 0.05 ला आलेला आहे ते स्क्वेअर ऑफ करायला 20 रुपये लागतात आणि त्याच्यानंतर ते स्क्वेअर ऑफ केलं म्हणून जीएसटी हे ते टॅक्स भरावं लागतं, म्हणून मी 0.05 चा ऑप्शन कधी स्क्वेअर ऑफच करत नव्हतो. तो ब्रोकर ऑटोमॅटिक स्क्वेअर ऑफ करत होता आणि त्याला 0 देत होता मला. म्हणजे मी 0.05 पैसे पण वाचवत होतो हाताने स्क्वेअर ऑफ न करता. करेक्ट. इट डिपेंड्स ऑन विच ब्रोकर यू हॅव, त्याच्यानुसार ते डिसिजन घ्यायला लागतं. आय होप आय हॅव क्लिअर्ड युअर क्वेश्चन आन्सर. येस. ओके, थँक्यू. चंद्रकांत नावकर सरांचा प्रश्न आहे, लॉंग टर्म पीई सेल केला तर ज्यादा फायदा होतो ना? सेल नाही, आपण बाय करतोय. लॉंग टर्मच आहे, 6 मंथ लॉंग टर्मच म्हणतो याला आपण. तुम्हाला त्याची एक मजा दाखवतो. जे टाइम व्हॅल्यू बद्दल थोड्या वेळानं कोणतर मला प्रश्न विचारणार आहे किंवा मगाशी विचारलाय कोणीतरी, त्याच्यावर येणार आहे आपण, त्याची काय काळजी करू नका. आता हे आपण कॅल्क्युलेशन बघितलेलं आहे, बरोबर? कॅल्क्युलेटिव्ह पार्ट आपण बघितलेला आहे. आता जरा मी ह्याला नॉर्मल साध्या लोकांच्या साध्या भाषेत सांगतो. आता सगळं विसरून जावं कॅल्क्युलेशन. हे खरं कॅल्क्युलेशन असंच आहे हे दाखवण्यासाठी मला हे सांगावं लागलं. हा बोला. एक प्रश्न होता मला. आपण जे निफ्टी सेल करतोय, हे पी बाय करतोय, तर तो डिसेंबर मध्ये त्याची व्हॅल्यू कमी असणार आहे, बरोबर आहे? नक्कीच. तर मग डिसेंबर मध्ये जर क्रॅश झालं सपोज मार्केट, तर आपल्याला त्याचा बेनिफिट कमीच मिळणार आहे. तुम्ही किती दिवसासाठी तो पुट बाय करताय? 6 महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी. 6 महिन्याची कॉस्ट तुम्ही पे करताय आता. म्हणजे 6 महिन्यासाठी तुम्ही प्रोटेक्टेड राहताय, बरोबर आहे? बरोबर. तुम्ही डिसेंबर 1 ला आला आणि ही स्ट्रॅटेजी रन करायला लागला, तर तुम्ही ह्या डिसेंबरचं कशाला घेताय ना, पुढच्या डिसेंबरचं घेऊ. अच्छा अच्छा अच्छा. 25 डिसेंबर आता सुद्धा लिक्विड आहे. 25 डिसेंबरची व्हॅल्यू आता सुद्धा लिक्विड आहे, पण त्याची कॉस्ट जास्त असणार आहे. जास्त वाटते ती कमी असते. त्याचा अर्थ सांगतो, 1 मिनिट. 700. आता मला एक गोष्ट ज्याला माहिती असेल त्यांनी सांगा, 478 रुपये महाग की 765 रुपये महाग? 765. अजून 478 6 महिन्यासाठी महाग आहे आणि 700 1 वर्षासाठी इकॉनॉमिकल आहे. इथे 765 स्वस्त आहे आणि 478 महाग आहे. हो, 478 6 महिन्यासाठी मोजतोय. 478 6 महिन्यासाठी मोजतोय आणि 765 6 महिने प्लस 1 वर्षासाठी मोजतोय. मग स्वस्त काय झालं? 765. उद्या मार्केट ओपन झालं, याची लिक्विडिटी चेक करा. मार्केट चालू असताना हे येणार आहे इथं ऑफर आणि बीड प्राइस, आता येणार नाही. हे तुम्हाला 800 ला जरी भेटलं तरी वाईट नाही, पण हे तुमचं तुम्हाला मॅनेज करता आलं तर. ओके, आन्सर मिळालं का सर? मग क्वेश्चनच विसरलो मी. अच्छा, ह्यामध्ये आपण आता एटीएम घेणार आहे का आयटीएम घेणार आहे? एटीएम घ्यायचं कधी पण. अच्छा, ते 0 होणार आहे ना. हो हो. एटीएम आपल्याला प्रोटेक्शन जास्त देतं. प्रोटेक्शन किती टक्के मिळतं हे कसं कॅल्क्युलेट करणार? ऑप्शन वाले किती जण आहेत? प्रोटेक्शन किती टक्के मिळतं कसं कॅल्क्युलेट करणार? आपण जो पुट घेतोय त्याची प्राइस नीट आहे का? आपण जी पुट घेतोय त्याची प्राइस, त्याचा स्पॉट प्राइस डिवाइड बाय निफ्टी स्पॉट इंटू 100, ही जी पर्सेंटेज आहे दॅट इज आवर रिस्क. त्याच्यानंतर आपली रिस्क संपली. पुट तेवढा वाढणार आहे जेवढं मार्केट पडणार आहे तेवढं. कळलं नाही तर नका टेन्शन घेऊ, ते एवढं सोपं नाही समजायला, नाहीतर सगळ्यांनी तेच केलं असतं. आता त्याला आपण सोप्या भाषेत घेऊया. हे सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवण्याच्या मागचं कारण काय माहिती का? आपल्याकडे इथं बरेच लोक असे आहेत की त्यांना शेअर मार्केट कळतं.
आणि त्यांच्या क्वेश्चनच्या लेवलवरून मला लक्षात येतं की शेअर मार्केट कळतंय, खूप जास्त कळतंय, कळत नाही अशातला भाग नाहीये. आता ह्याला जरा मी साध्या भाषेत घेतो. आता आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतोय त्या बिल्डिंग मध्ये आपण जो फ्लॅट घेतलेला आहे त्या फ्लॅटची किंमत आहे 6 लाख रुपये. ओके, आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतोय त्या फ्लॅटची किंमत आहे 6 लाख रुपये. मार्केटमध्ये काय तर नोटबंदी झाल्यामुळं फ्लॅटच्या किमती पडल्या, भविष्यात काय तर झाल्यामुळं फ्लॅटच्या किमती पडल्या. 6 लाखाचा फ्लॅट तुमचा जो होता, तुमच्या पण फ्लॅटची किंमत पडणार आहे मार्केट बरोबर. बरोबर आहे का चुकलं? ओके. 6 लाखाचा फ्लॅट तुमचा आला 3 लाखावर, पण तुमच्या प्रोटेक्शननं तुम्हाला 2,87,000 रुपये दिलेले आहेत. मग काय झालं, तुमच्या फ्लॅटची किंमत 3 लाख रुपये, शेजाऱ्याचा फ्लॅट, शेजारच्या बिल्डिंग मध्ये नवीन फ्लॅट विकायला निघाला होता, तिथं पण 3 लाखात फ्लॅट मिळतोय आज, कारण का मार्केट डाऊन आहे. तर तुमच्याकडे एक फ्लॅट 6 लाखाचा घेतला होता, तुम्ही प्रोटेक्शन घेतल्यामुळे काय झालं, तुम्हाला 3 लाखाचे 2 फ्लॅट झाले. आता पैसा तेवढाच आहे, पण तुमचे एका फ्लॅटच्या ऐवजी 2 फ्लॅट झाले. कळलं काय म्हणलं? समजलं. ह्याच्यापेक्षा सोपा बोरिंग डिटेल सांगायला येतंय का? काय सांगा बरं. नाही, आता मार्केट डाऊन आहे, सध्या सोर्स मिळायला लागले, आपली किंमत तिथंच आहे. हा, आपली जी स्टेट आहे ती जागेवर आहे, त्याच्या बरोबर आपल्याला पैसे भेटायला लागलेत एक्स्ट्रा. बरोबर. त्या पैशाचा युटिलायझेशन आपल्याला करता आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला लोअर लेवलला मार्केटमध्ये घुसता आलं पाहिजे. सामान्य लोकांची बोंब इथंच आहे, सगळा पैसा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवला, सगळा पैसा स्टॉक मार्केटमध्ये गुंतवला, पडल्यानंतर आता काय करू? इच्छा तर खूप आहे इन्व्हेस्ट करायची, कळतंय म्हणून. ज्याला कळत नाही तो विकून पळून जाणार आहे, ती गोष्ट निराळीच आहे, त्याचा काही विषय नाही. पण ज्याला कळतंय त्याला इन्व्हेस्ट करायची इच्छा तर आहे, पण पैसे तर नाही. मोस्ट लिक्विड ऍसेट आहे आपला. ज्याला कोरोनामध्ये मार्केट पडल्यावर मार्केट वाढणार आहे हे कळत होतं, आणि त्याला फ्लॅट विकून ते फ्लॅटचे पैसे मार्केटमध्ये आणायचे होते, पण फ्लॅट घ्यायलाच पण नव्हतं. त्याला म्हणायचं इलिक्विड ऍसेट. फ्लॅट तुम्ही असं मनात आले विकू शकत नाही हो, त्याला 2 महिने 4 महिने 6 महिने काळ द्यावा लागतो. दॅट इज कॉल्ड एज इलिक्विड ऍसेट. आपली जी ऍसेट आहे ही लिक्विड आहे, फक्त लगेच विकू देतोय त्यामुळे लोकांचे पैसे बनत नाहीत. फ्लॅट विकू म्हणेपर्यंत 2 वर्ष जातात, फ्लॅटच विकत नाही, तोपर्यंत माणसाची गरज भागते, माणूस फ्लॅट विकायचं डिसिजनच कॅन्सल करतो, त्यामुळे त्याची वेल्थ बनते. जमीन विकायची म्हणतो, पैसे लागणार असतात, विकतच नाही, आणि परत पैसे आले, भागलं सगळं, काम उरकलंय, आता जमीन विकत नाही माणूस, म्हणून जमिनीमध्ये पैसे बनले, म्हणून फ्लॅटमध्ये पैसे बनले. मार्केटमध्ये इथं काय पडल्या घाबरून विकायचं बटन हातात आहे ना, विकलं, विषय संपला, आपण त्याच्यात पैसे बनवत नाही. आता हे नॉन टेक्निकल भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्या खिशात पैसे नसताना मार्केट तुम्हाला लोअर लेवलला काहीतरी बाय करायची संधी देत आहे. काहीतरी म्हणजे आपली सिस्टीम क्लिअर आहे. आपण निफ्टी 20 बाय करणार, प्रोटेक्शन बाय करणार, दरवर्षी 2-4% वाया घालवणार, मार्केट पडल्यानंतर तोच पुट आपल्याला पैसे क्रिएट करून देणार, तेच पैसे आपण मार्केटमध्ये घालायचे. हा 6 लाखाचा लॉस बुक करायचा, हे 3 लाखाची पोझिशन, ही 3 लाखाची पोझिशन, इथं एक लॉट होता, आता जरा समजून घ्या, इथं एक लॉट होता, आज 24,000 ला. थोड्या वेळाने कोण तर मला विचारेल, सर आज मार्केट ऑल टाइम हायला आहे, मग पैसे आत्ता गुंतवणं योग्य आहे का? मार्केट 22,000 ला असताना पण ऑल टाइम हायलाच होतं, 20,000 ला असतानाच ऑल टाइम हायला होतं. नोव्हेंबर डिसेंबर पासून आतापर्यंत कळायच्या आत मार्केटने 24,000 क्रॉस केलेला आहे. तर मार्केट टाइम करणं ही सोपी गोष्ट नाही, ही कोणालाही जमत नाही. तर 6 लाखाचा आज तुम्ही एक लॉट घ्याल, समजा आज ऑल टाइम हायला तुम्ही एंट्री केली तर, आणि मार्केट धडाधड पडलं तर ह्याच 6 लाखात तुमचे 2 लॉट होतील, आणि तुमची लेवल एंट्री कुठली? 12,000ची, बरोबर आहे. मग 12,000च्या लेवलला तुम्हाला घुसायला चान्स आहे, जी गोष्ट तुम्ही ऑलरेडी 24,000 रुपयानं बाय केलेली आहे. त्याचं अजून सोपं एक्झाम्पल आपल्या माता भगिनींना कळण्यासारखं, आपण सोनं कितीला आहे हो प्रवीण सर? सोनं कितीला आहे? 72,400 24 कॅरेट. असं धरून चालू 70,000ला मी सोनं घेतलेलं आहे, आणि मार्केटमध्ये उठापटक झाली आणि 70,000चं सोनं 50,000ला आहे. 70,000चं सोनं 50,000ला मिळायला लागलंय. तर आता मला 70,000चं सोनं 50,000ला मिळायला लागल्यावर
माझ्या खिशात 1 रुपया पण नाही, मला घ्यायचंय सोनं आता, कारण का स्वस्त झालं. बरोबर, कारण का मी ऑलरेडी माझे 70,000 गुंतवलेले आहेत. पण असं सोनं आहे आपल्याकडं जे 70,000 रुपयाला घ्या, मार्केट पडल्यावर तेच सोनं तुम्हाला 20,000 देईल, तेच 20 घ्या, ते 20 त्याच सोन्यात घाला. आता मात्र तुमचं सोनं कितीच झालं? 50 + 20 70च झालं. पण क्वांटिटी वाढली. क्वांटिटी पहिल्यांदा 1 तोळाच घेतलं होतं, आता 20,000ची क्वांटिटी त्यात वाढली. क्वांटिटी वाढली म्हणजे काय झालं? तुमचे रिटर्न भविष्यामध्ये वाढणार आहेत खूप जास्त. निफ्टी बीजच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज तुमच्याकडे निफ्टी बीज येणार आहेत 6 लाखाचे, जवळजवळ 4,000 युनिट येतील. ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन करूया, कारण का परत निफ्टी बीज 270 रुपयाला एक निफ्टी बीज आता आहे. स्क्रीन शेअर नाही वाटतं ना? नाही. निफ्टी बीजची प्राइस दिसते सगळ्यांना 270 रुपीज? नाही, शेअर नाही सर. केलं शेअर? नाही दिसत अजून? हा दिसले. दिसतो. मी केलं त्याला क्लोज. 1 मिनिट, मी रिशेअर करतो. 1 सेकंड. बफरिंग. आता स्क्रीन दिसली का सांगा मला? दिसते, स्क्रीन दिसते. हो, 270 रुपये एका निफ्टी बीजची प्राइस आहे, बरोबर आहे? इथे म्युच्युअल फंड ज्याचे आहेत ना त्याला लक्षात येईल बघा. तुमचे म्युच्युअल फंडचे युनिट्स आहेत तुमच्याकडे, युनिट्स. आता 270 रुपयाला एक निफ्टी बीज आहे, म्हणजे माझ्याकडं 6,07,000चे डिवाइड बाय 270 केलं 270 तर 2250 युनिट आहे असं समजा माझ्याकडे. आता 2250 युनिट आहे. आता मार्केट धडाधड 50% पडलं तर मला 2250 जे युनिट आहेत ना निफ्टी बीजचे, ह्याचे युनिट जागेवर बसल्या बसल्या 4,500 युनिट करता येतील. पण तुमचा म्युच्युअल फंडचा एनएव्ही जो आहे, जो आज 270 रुपयाला आहे, ते मार्केट धडाधड पडल्यानंतर जो 270चा एनएव्ही 135 ला येईल, त्यावेळेस अशी कुठलीच सोय तुमच्याकडे नाही जी तुमचे युनिट्स डबल करेल. तुम्हाला त्या 135चा एनएव्ही पुन्हा 270 पर्यंत येईपर्यंत वाटच बघावी लागेल. समजलंय का? समजलं. थोडस अवघड आहे, एवढं सोपं नसतं. ही वन ऑफ द टॉप स्ट्रॅटेजी आहे मार्केटमधली, जी शांत बसून आपल्याला निफ्टीला ओव्हरटेक करून देईल. ज्याला कळतं त्याने त्याच्या अकाउंटवर इम्प्लिमेंट करू शकता, ज्याला कळत नाही त्याच्या अकाउंटवर इम्प्लिमेंट करण्याची सोय सुद्धा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही डोकं लावायचं नाही, सगळं ऑटोमॅटिक होऊ शकतंय. याला मात्र तुम्हाला थोडाफार खर्च करावा लागेल. जर तुम्ही स्वतः केलं तर तुम्हाला डोकं लावावं लागेल. ज्याला पुट कळतं, ज्याला लॉंग टर्म ऑप्शन कळतात, ज्याला बाईंग करता येते, ते त्याची इन्व्हेस्टमेंट आहे नॉलेजची. तो गेली 6 महिने, वर्ष, 2 वर्ष झालं शिकतोय मार्केट, म्हणून आज मला असले अवघड प्रश्न विचारतोय. मला अजून अवघड प्रश्नाची अपेक्षा आहे पुढे, आता पुढच्या काही मिनिटांमध्ये. पण ज्याला काहीच कळत नाही त्याला मात्र ह्याच्यामध्ये हे एवढं सोपं नाही कळण्यासारखं. कॉल पुट कळायला लोक लाख रुपये लॉस करतात, तेव्हा तरी पण कळत नाही कॉल कधी वाढतो पुट कधी वाढतो. त्याच्यामध्ये टाइम व्हॅल्यू आहे, डीके आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, अल्फा, हे ते बरंच काय 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 काय. आता हे मी रॅन्डम साध्या सोप्या भाषेत सांगितलं की 250 क्वांटिटी, सॉरी 2250, 2250 निफ्टी बीजची क्वांटिटी घ्या. ह्याला तुम्हाला कोणाला 1 रुपया द्यायची गरज नाही. त्याच्याबरोबर एक पुट बाय करा आणि थांबा. जाऊ द्या काळ, शिफ्टिंग करावं लागेल तुम्हाला. निफ्टी बीजला काय एक्सपायरी नसते, निफ्टी बीजला एक्सपायरी नसते. आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत, इंडिया जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी बीज आहे, इंडिया जोपर्यंत आहे तोपर्यंत निफ्टी बीज आहे. हा, आपण जो पुट घेतोय त्याची एक्सपायरी आहे, ते डिसेंबरला संपतंय. मग ते ह्या डिसेंबरला कॅन्सल करा, विकून टाका, पुढच्या डिसेंबरचा घ्या. परत पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबर दिवाळीचा मुहूर्त बघा, त्याला स्क्वेअर ऑफ करा, पुढच्या डिसेंबरचा घ्या. जेव्हा केव्हा मार्केट पडेल, पडू दे किती पडतोय तेवढा, जेव्हा तुम्हाला वाटेल हा मार्केट आता खूप पडलंय, बस झालं, तेव्हा काय करा, पुढचा सगळा प्रॉफिट बुक करा. इकडून जे युनिट पडलेले ते तसेच राहू द्या. जो प्रॉफिट पुट मधून घेताय ते सगळे
निफ्टी 20 घेण्यासाठी वापरा. घरी बसल्या बसल्या 2 फ्लॅट, म्हणजेच 2250 निफ्टी 20 मार्केट 50% पडलं तर त्यात अजून 2250 निफ्टी 20 ऍड करा. फक्त आणि फक्त त्यासाठी तुम्हाला पुटला खर्च करावा लागेल आणि तो अॅन्युअली आपण 4-5% खर्च होतो. आता हे मला जेवढं सांगता येतं साध्या सोप्या भाषेत तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्याची इन्व्हेस्टमेंट खूप जास्त आहे, 6 लाख आहे, 12 लाख आहे, 18 लाख आहे, ज्याला 2 लाखांनी स्टार्ट करायचं आहे, 2 लाखांनी पण याला स्टार्ट करता येऊ शकतं. ह्याला आपण सिपच्या माध्यमातून याला पुढे नेऊ शकतो. ह्या वेगवेगळ्या वेज आहेत ह्याला स्टार्ट करायचे. हे पुढे कॉम्प्लिकेटेड पार्ट होईल. ऑलरेडी 8-10 झालेले आहेत. आता क्वेश्चन आन्सर घेईपर्यंत 8:30 वाजणार आहे. तर ज्याला काही क्वेश्चन आहेत त्यांनी विचारा, आणि ज्याला कोणाला खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी नीट अजून समजून घ्यायच्या त्यांनी मला पर्सनल 1-to-1 कनेक्ट करा. मी तुम्हाला सजेशन देऊ शकतो, काय अडचण नाही. तर आता कोणाचा प्रश्न असेल तर विचारा. ऋषी सर. अच्छा, मी सपोज आता निफ्टी 20 सेल केलंय आणि मी शॉर्ट टर्म गेन आणि लॉंग टर्म गेन मध्ये मला टॅक्स किती पडेल आणि त्याचा टॅक्सचा कसा इम्पॅक्ट येणार आहे? ओके, आता मेन मुद्दा आहे ह्याचं, हे करायचं कसं, याची कॉस्टिंग कमी कशी करायची, याचं टॅक्सेशन काय. पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करतोय. एक्सेल दिसते? हो सर, दिसते. पुट मधून जो तुम्ही प्रॉफिट घेणार आहे दॅट इज कॉल्ड एज बिझनेस इन्कम. समजा तुमचा बिझनेसचा इन्कम आज 15 लाख रुपये असेल, बिझनेसचा इन्कम ऍट द एंड ऑफ द इयर सगळा खर्च जाऊन, आणि त्यात तुम्ही 50,000 रुपये कमवले अजून पुटमधनं, तर तुमचा टोटल इन्कम झाला 15,50,000. तुम्हाला या 50,000वर टॅक्स द्यावा लागेल. म्हणून आम्ही रिकमेंड करतो की तुम्हाला हे चालू करायचं असेल तर नॉन टॅक्सेबल व्यक्ती जो आहे ना त्याच्या नावे हे चालू करा सगळं. आई वडील घरात जे कमवत नाहीयेत, त्यांच्या पॅनवर इन्कम नाहीये, ज्याच्या पॅनवर इन्कम नाही त्याच्या अकाउंटवर चालू करा. म्हणजे 50,000 रुपये जे टॅक्सेबल होते ते टॅक्स फ्री झाले. गॉट इट? पहिला इन्कम क्लिअर? ओके सर. दुसरं, निफ्टी 20. आता मी तुम्हाला विकायचं तर काय सांगितलंच नाही, जशी गरज पडेल तसं विका. जर निफ्टी 20 तुम्ही ग्रेटर दॅन 1 इयर होल्ड केला असेल तर त्याच्यावर 10% टॅक्स लागतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर इन्कम. तुम्ही निफ्टी 20 मधनं 1 लाख रुपये बुक केले प्रॉफिट, 1 लाख रुपयाची निफ्टी 20 नाही म्हणत, 1 लाख रुपये निफ्टी 20 मधून प्रॉफिट बुक केलं तर त्याच्यावर 10,000 रुपये टॅक्स बसायला पाहिजे. पण लॉंग टर्म गेन, याला म्हणायचं LTC, लॉंग टर्म गेन हा 1 लाख पर्यंत माफ आहे. 1 लाख पर्यंत लॉंग टर्म इन्कम तुम्ही केला तर तो माफ आहे. त्यामुळं 1 लाख जरी इथं लॉंग टर्म गेन तुम्ही केला आणि 10% हे माफ होईल. जेव्हा तुम्ही 2 लाख इन्कम कराल लॉंग टर्म गेननी, त्यावेळेस मात्र तुम्हाला 1 लाख रुपयाच्या वर 1 लाख रुपये झाले म्हणून 10,000 रुपये टॅक्स भरावा लागेल. क्लिअर? सिंपल. तुम्ही जर हे शॉर्ट टर्म गेन 1 वर्षाच्या आतच ह्याला विकण्याचा प्रयत्न केला आणि थोडंफार प्रॉफिट बुक केलं, फक्त 50,000च प्रॉफिट बुक केलं तुम्ही 1 वर्षाच्या आत, त्याला म्हणतो लेस दॅन 1 इयर, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. हा डायरेक्ट 15%, म्हणजे 15% ऑफ 50,000 इज 75,000. मला वाटतं 30% येते डायरेक्ट. नाही, ग्रेट लेस दॅन 1 इयर 15%, त्याला म्हणायचं शॉर्ट टर्म गेन. हे टॅक्सेबल आहे, पण आपण विकायला अजून सांगितलंच नाही कुठं, आणि विकलं तर असं होईल हे मला सांगायचंय. तुम्ही टॅक्सेशन बद्दल क्वेश्चन विचारला तो मी तुम्हाला सांगितलं. क्लिअर? ओके सर. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोम अशी आहे याच्यामध्ये, हे आतापर्यंत जे सांगितलं ना हे कोणी पण इम्प्लिमेंट करू शकतो, साध्यातला साधा ट्रेडर पण हे करू शकतो. ओके, इथपर्यंत अडचण काय नाही. इथं सुद्धा आपण मार्केटला 1-2% जास्त पैसे मिळवू शकेल. ठीक आहे, 1-2% आपण लॉंग रन मध्ये 2-3%, 4% एक्स्ट्रा मिळवू शकू बिकॉज ऑफ प्रोटेक्शन. पण आता इथं सगळ्यात मोठी पॉवर काय आहे की ही प्रोटेक्शनची कॉस्ट कमी करता येऊ शकते का? कोणी मला सांगेल याच्यामध्ये
प्रोटेक्शनची कॉस्ट कमी करता येऊ शकते का? मी विचारतो म्हणजे होय म्हणा की. होय होय होऊ शकते. मी विचारतो याचा अर्थ असा आहे की प्रोटेक्शनची कॉस्ट अजून कमी करता येऊ शकते. हो. येस येस. मग याला जरा कसं याला इथून पुढचा जो पार्ट येतो याला ऍडव्हान्स लेवल अल्गोरिदमिक ट्रेडिंग त्याला म्हणतो आपण. अल्गोरिदमिक आपल्याला गोष्टी समोर याव्या लागतात. ती तुम्हाला ते कसं वर्क करतं माझ्या पोर्टफोलिओ मध्ये आहे ते मी तुम्हाला सांगतो. माझ्या पोर्टफोलिओ मध्ये ओपन ठीक आहे, माझा पोर्टफोलिओ 2% मागे आहे मार्केटपेक्षा. मी 2022 ला चालू केलेला आहे, 2 वर्ष झालेली आहेत. माझा पोर्टफोलिओ तसं जर बघायला गेलं आत्ताच्या कॅल्क्युलेशन नुसार दरवर्षी 4% मागे पडायला पाहिजे मी, बरोबर आहे? बरोबर. पण मी 2% मागे पडलोय. मी ह्यात पण 2% वाचवलेत. कसे वाचवलेत? कारण का मी ही गोष्ट जी आहे ही एक्सपर्ट थ्रू मॅनेज करतो. आता ती कशी होते त्याचा एक स्नॅपशॉट तुम्हाला कळावं म्हणून ह्याच्यात पण अजून कसं डोकं लावता येत असतं ते सांगतो. एक्सेल इथं बघा, इथं तुम्ही निफ्टी 20 घेतलं आणि त्याच्याबरोबर प्रोटेक्शन घेतलं. निफ्टी 20 किती रुपयाच घ्यायला सांगितलं मी तुम्हाला? 6 लाखाचं. येस ऑर नो? येस सर. प्रोटेक्शन तुम्हाला मी घ्यायला सांगितलं कमीत कमी 4-5% खर्च येईल. म्हणजे 4% म्हणजे 6 × 24 25,000 रुपये आपण प्रोटेक्शनची कॉस्ट धरली, बरोबर? मायनस म्यूट झालंय का? आवाज येत नाही सर, त्यांची रेंज गेली वाटतं बहुतेक. रेंज गेलेली आहे सरांचं. हॅलो दीपक सर, आवाज येतोय माझा आता? हा येतोय. लाईट गेल्यामुळं वायफाय डिस्कनेक्ट आहे. तोपर्यंत मोबाईल मधून बोलतो. लाईट आलेली पण आहे, ते आता रिस्टार्ट होईल वायफाय, त्याला 1-2 मिनिटं लागतील. तोपर्यंत ते आपण आता पुढे कसं करणार आहे ते सांगतो. आपण निफ्टी 20 घेतलं 6 लाखाचं आणि त्याला प्रोटेक्शन दिलं 25,000चं. म्हणजे आपण दरवर्षी 25,000 रुपये घालवणार. हे क्लिअर? आता हे 25 कसे वाचवायचे ह्याच्याबद्दल मी बोलत होतो आणि 25 कसे वाचवायचे ह्याच्यासाठी मी एक्सेल ओपन केली होती. आता ती एक्सेल ओपन केलेलीच आहे, नेट कनेक्ट झालं की तिथे येतोच मी. तोपर्यंत तुम्हाला सांगतो हे आपल्याला फ्युचर ऑप्शन ह्याला कंबाईन करून पण करता येतो. आता हे ऍडव्हान्सच्या ऍडव्हान्स गेलंय. साधं MBBS चं होतं शिक्षण थोड्या वेळापूर्वी, आता MD झालंय आणि MDचं डबल डॉक्टरेट झालंय आता इथनं पुढे. त्यामुळे हे सहजासहजी घुसायच नाही, पण कॉस्ट कमी होऊ शकते ते मी तुम्हाला सांगतो. 1 सेकंद, नेट मोबाईलचं कनेक्ट करतो एकदा. 10 मिनिटात ही कॉन्सेप्ट क्लिअर होईल. 8:30ला मी माझ्या साईडने पाहिजे तेवढं मी थांबेल, काय अडचण नाही. नेट कनेक्ट झालंय, स्क्रीन दिसते आता. पुन्हा एकदा शेअर करावी लागेल मला. नाही सर, स्क्रीन नाही दिसत. 1 सेकंद. ओके. आवाज येत नाही सर, म्यूट आहे, माईक म्यूट आहे. हा आता येतोय? हा बरोबर, हो येतोय. आपण ही जी पोझिशन घेतलेली आहे 6 लाखाची आणि त्याच्यावर प्रोटेक्शन घेतलेलं आहे 25,000चं, ह्याची कॉस्ट कमी कशी करता येते ते बघतोय. समजा
आपण ह्याला फ्युचर बरोबर कंबाईन केलं, फ्युचर बरोबर, तर ही पोझिशन 2 लाखात बनते आणि ही पोझिशन 2 लाखातच बनवायची असते. आता हे काय आहे, इथं बिझनेसमॅनची गरज खूप जास्त आहे. मी काय म्हणलं होतं, इंडियामध्ये 4% आणि 5% पैसा उधार मिळेल का कोणाकडनं? वार्षिक महिना नाही, वार्षिक नाही वार्षिक 4-5% पैसा मिळेल का कुठं उधार? नाही. मिळतोय हो, स्टॉक मार्केटमध्ये मिळतोय. ते कसं, हे समजण्यासाठी क्लिअर आहे ना? आता 4-5% रुपयानं कुर्चीचे पैसे उसने आणणार कुठं तर, आणि ते उचलून वारी काय करायची ते पण तुमच्या लक्षात येईल. आता हे 4-5% आपण पैसे जे आणणार आहे ते आपण फ्युचरच्या माध्यमातून ट्रेड करणार आहे. फ्युचरच्या माध्यमातून ट्रेड केल्यानंतर आपल्याला 2 लाख मध्ये 6 लाखाची मजा घ्यायला येते. म्हणजे असं का करायचं, 2 लाखामध्ये 6 लाखाची मजा का घ्यायची, तर ते इथं कळेल तुम्हाला. आता 2 लाख रुपयात मी हे 2 लाखात 6 लाखाची पोझिशन तयार केली. याला मला खर्च येईल जवळजवळ 4%च्या आसपास खर्च येईल. 4% उधारी पैसा घेतला, पण 4% कितीवर? 6 लाखावर. 24,000 रुपये खिशातनं गेले, बरोबर. इथं प्रियांका मॅडम आहेत का? दुपारी आपली मीटिंग झालेली. हो सर. मग दुपारी आपलं कॅल्क्युलेशन हे 2 लाखावर केलं होतं आपण. ऍक्च्युली याची कॉस्टिंग 6 लाखावर येते, ते मी इथं मॉडिफाय करतोय आता. तुम्ही आहेत, बरं झालं. 6 लाखावर आपल्याला ट्रेड भेटलाय 2 लाखामध्ये, तर 5%नी 4%नी 24,000 रुपये एक्स्ट्रा गेले. प्रोटेक्शन तर घ्यावंच लागणार आहे ना, प्रोटेक्शन तर कुठल्याही केसमध्ये घ्यावंच लागणार आहे. प्रोटेक्शनचा खर्च आहेच आहे. आता हे कशासाठी केलं, ही उधारी कशासाठी केली? खिशात पैसे असताना उधारी केलेली आहे. त्याच्या मागे रिझन काय आहे बघा. त्याच्या मागे रिझन आहे की हे 2 लाखात पोझिशन झाल्यामुळे 4 लाख माझ्याकडे शिल्लक राहिले. खरं आहे की खोटं आहे? हो सर. जवळ पैसे असताना उधारी करायची का, तर मला जरा कमी पैशात कमी रुपयामध्ये मला वापरायला पैसे भेटायला लागलेत. आता हे 4 लाखाची एफडी करायची. एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट किती? 7 किंवा 8%. 7 किंवा 8. मार्केटमध्ये आता 7-8 म्हणू नका. मार्केटमध्ये EBB ETF नावाचा एक प्रकार असतो, याचा स्क्रीनशॉट घ्या. EBB ETF म्हणजे भारत बॉन्ड असतो. हे 8%, 8.25% रिटर्न देतं. याचा मार्केटचा काय देणं घेणं नाही, फक्त डिमांड सप्लाय नुसार थोडीशी प्राइस कमी जास्त होते. 0431 म्हणजे एप्रिल 2031 ला हे मॅच्युअर होणार आहे. 8.25% आपल्याला रिटर्न मिळणार आहे याच्यामध्ये. आता 4 लाख ठेवायचे कुठं? भारत बॉन्ड मध्ये नेऊन ठेवायचे. बिझनेसमॅनचं डोकं आहे बेता पेच. 4 लाखावर 8% रिटर्न मिळेल, किती मिळेल कोणीतरी सांगा? 32. 832. 32,000 रुपये मिळाले. घालवले किती? 24. आता नेट कॉस्ट काय? नेट कॉस्ट इज ऍडिशन ऑफ ऑल दिस. फ्युचरचा खर्च, प्रोटेक्शनचा खर्च, भारत बॉन्डचा इन्कम. खर्च किती झाला? 17,000 रुपये. मगाशी खर्च किती होत होता? 25,000 रुपये. खिशात पैसे असताना उधारी केली, फक्त आणि फक्त माझ्याकडे 8% कमवण्यासाठी काहीतरी साधन आहे. बोरीकिटे सर, आपण चेंबर्सचा ग्रुप केला, त्याच्यामध्ये सगळे बिझनेसमॅन आहेत, बरोबर? हो बरोबर. कुठलाच बिझनेस परत लाईट डिस्कनेक्ट झाली. हा सर. आता हे इंटरनेट स्विच झाल्यामुळे हे डिस्कनेक्ट झालं होतं परत एकदा. मी काय म्हणत होतो, स्क्रीन दिसते सगळ्यांना?
हो दिसते. दिसतो मी काय दिसतो. म्हणतो, दिसते दिसते. आपलं कुठेपर्यंत आलं होतं की आपल्याकडे सगळे बिझनेसमॅन आहेत बरोबर, बऱ्यापैकी लोक चेंबर्स ग्रुप मध्ये. चेंबर्स ग्रुप जे बिझनेस करतायत ते एफडीचा रेट ऑफ इंटरेस्ट कमवायला बिझनेस करताय का एफडीचे डबल ट्रिपल 4 पट कमवायला बिझनेस करताय? एकदा विकलं एफडीचे डबल. एफडीच्या दुप्पट तिप्पट एकदा चौपट 10%, 20%, 25%, 30% कमवायसाठी बिझनेस करतायत बरोबर आहे. बरोबर. बिझनेसमॅनने 4 लाख रुपये स्वतःकडे ठेवले आणि 2 लाख रुपये मध्ये 6 लाखाची पोझिशन तयार केली, तर बिझनेसमॅनला कंपल्सरी हे आहे की 32,000 रुपये तर कमवले पाहिजे 4 लाखावर. 32,000च्या वर जेवढं कमवलं तेवढी कॉस्ट तुमची कमी होत जाणार आहे. परत एकदा बोलतो वाक्य, आपण काय करतो, ज्याचा बिझनेस नाही त्याला हा सिंपल फॉर्म्युला आहे, 6 लाखाची निफ्टी बीज घ्या, 25,000 रुपये खर्च करा, तरी पण आपण मार्केटला बीट करणार. ज्याच्याकडे बिझनेस नाही त्याला आपण काय करतो की 6 लाखाची निफ्टी बीज घ्या, त्याच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन बाय करा ऍट द मनी, म्हणजे 24,000चं मार्केट आहे, 24,000चं पुट घेतला बरोबर आहे, ऍट द मनी पुट घेतला, तुम्ही प्रोटेक्ट केला, 6 लाखचे 6 लाख निफ्टी बीज मध्ये टाकले कारण का तुम्ही बिझनेसमन नाही. पण बिझनेसमनला त्या 4 लाखावर जास्त पैसे कमवायची ताकद असताना त्याला इकडे 4 लाख का अडकवून ठेवायचे असं मला म्हणायचं. मग आपण त्याला काय सांगतो बिझनेसमनला, तुमचे पैसे 6च्या 6 लाख गुंतवायची गरज नाही, तुम्ही इथं 2 लाख गुंतवा, 4 लाख रुपयावर 32,000 रुपये कमवायची ताकद तुमच्याकडे डेफिनेटली आहे, 8% पेक्षा जास्त. तुमचा बिझनेस फिक्स आहे, तुमच्यात पैसे येतात तुम्हाला माहितीये तरच, हा ट्रायल एररसाठी नाही. 8 लाखावर 4% कमवले तर 32,000 कमवले, तरी पण आपली कॉस्ट कमी झाली आहे भारत बॉन्डच्या माध्यमातून. एखाद्या बिझनेसमॅननं 8%च्या ऐवजी 10% कमवले, तर आपली कॉस्ट काय आहे आता सांगा मला, कॉस्ट किती होणार? ₹40,000 येतो. 40,000 रुपये इन्कम केला, इन्कम केलं. इथं लिहितो 40,000 रुपये, एक्सेल दिसते. हो. आता कॉस्ट कुठं आली? 9,000. 9,000. एखादा बिझनेस आहे 10% नाही 12% कमवतो, 12 चोक 48,000 रुपये त्यांनी कमवले. आता मला सांगा कॉस्ट किती आली? अहो तुमची प्रोटेक्शनची कॉस्टच गेली. हे तुमच्या बिझनेसची पॉवर आहे बरं का, ह्याच्यात तुमचे कष्ट आहेत, हे तुम्ही कमवलेले पैसे आहेत, पण तुम्हाला 4 लाख तुमच्याकडे ठेवून सुद्धा ही पोझिशन रन करता येते. हे करावं लागतं फ्युचरच्या माध्यमातून. फ्युचरला मार्जिन शॉर्टफॉलचा प्रॉब्लेम असतो, ज्याला मार्जिन शॉर्टफॉल कळतं त्याच्या लक्षात येईल. फ्युचरला मार्जिन शॉर्टफॉलचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यासाठी सिंथेटिक फ्युचर करावं लागतं, म्हणजे मार्जिन शॉर्टफॉलचा प्रॉब्लेम येणार नाही. आता खूपच हाय लेवल व्हायला लागलंय, मी इथं थांबतो. माझ्या परीने जेवढं होता होईल तेवढं मी सांगितलेलं आहे. कॉस्ट कमी 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 करू शकतो आपण. आता काही क्वेश्चन असतील तर विचारा. अच्छा, माझा एक प्रश्न आहे, तर आपण हे कॉस्ट करून मॅक्झिमम किती % पर्यंत रिटर्न पर वर्षाला घेऊ शकतो? आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे 2015 धन्यवाद. 2015 पासून आतापर्यंतच रेकॉर्ड आहे. आपण 18.5% सगळ्या अकाउंटवर जनरेट करू शकलेलो आहे. जो व्यक्ती नॉन टॅक्सेबल आहे त्याच्यासाठी 18% प्लस आहे. जो व्यक्ती 30% टॅक्स स्लॅब मध्ये आहे त्याचा 1-2% रिटर्न कमी होतो, कारण का त्याचा इन्कम टॅक्स मध्ये थोडाफार जातो. तर ते आपण 16%च्या आसपास केलेलं आहे, टॅक्स देऊन आणि खर्च धरून. नाही, टॅक्स जर बुक केलं तर टॅक्स द्यायला लागणार ना. आपण ह्याच्यामध्ये निफ्टी बीज मध्ये असेल तर बुक नाही करणार ना, पण कॉस्ट कमी करताना आपण फ्युचर ऑप्शन मध्ये जी पोझिशन क्रिएट करतो, कॉस्ट कटिंग होते त्यांनी. टॅक्स छोटा द्यायचा आहे पण कॉस्ट कटिंग कॉस्ट जास्त वाचणार आहे आपली. त्या केसमध्ये आपण जेव्हा जेव्हा रोल ओव्हर करू तेव्हा फ्युचर ऑप्शन मधला बिझनेस वाढेल, फ्युचर ऑप्शन मधनं प्रॉफिट बुक करेल, फ्युचर ऑप्शनचा प्रॉफिट बुक करेल तर तो बिझनेस मध्ये ऍड होईल. म्हणून तर म्हणतो नॉन टॅक्सेबल व्यक्तीच्या नावाने हा बिझनेस चालू करा. इज इट क्लिअर ऋषी सर? या 90% क्लिअर, 10% डिस्कस करू.
10% डिस्कस करू, नो प्रॉब्लेम. दीपक सर, ते तुम्ही 15% इंटरेस्ट जे सांगितलं ते नॉन टॅक्सेबल पर्सन साठी होतं का? हा. ओके, मग टॅक्सेबल असेल तर तो इन्कम स्लॅब नुसार ऍप्लिकेबल. 18% सांगितलं मी, 18. ओके, मॅक्झिमम 18%. आपण 16% मार्केट चाललंय की नाही चाललं, आपण 2% मार्केटला बीट केलं. ओके, 2% म्हणजे काहीच नाही असं वाटत असेल तर ग्रो कॅल्क्युलेटर काढा तुम्ही, त्याच्यावर 2% वाढवून बघा, 2 कोटी रुपये वाढतात. ओके, बट जो आपण इन्कम घेतलेला आहे त्याच्यावरती टॅक्स किती द्यायला लागेल? म्हणजे नॉन सॅलरीडचं ठीक आहे 10% आणि 15%, क्लिअर. 2 आकडे सांगितलेले तुम्ही त्या एक्सेल मध्ये. हा, थांबा एक्सेल्स ओपन करू म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. जे निफ्टी बीज आपण बुक करणार आहे, सरांची परत लाईट गेली, डिस्कनेक्ट झाले. येतील 2 मिनिटात मोबाईलवर. आले. स्क्रीन दिसते का? हो दिसते. हो दिसते. स्क्रीन नाही दिसत, तुम्ही दिसते सर. बिझनेस इन्कम नाही, स्क्रीन नाही दिसत सर. स्क्रीन नाही दिसत, नाही अजून पण नाही दिसत आहे. नाही. एक सेकंड. आता दिसत असेल, येस म्हणा दिसली तर. नाही दिसत नाही. ओके, दिसते आता. दिसते, दिसते. ओके, डन. फ्युचर ऑप्शनचा जो काय आपण घाट घातलेला आहे कॉस्ट कमी करण्यासाठी, तो बिझनेस इन्कम आहे. आता नॉन टॅक्सेबल इन्कम 7.5 लाखापर्यंत आहे का? कोणाला टॅक्सेशन बद्दल माहिती आहे? 8 लाखापर्यंत. 8 लाखापर्यंत आहे. 5 लाखाचा वाढवून 7 लाखापर्यंत केलेलं आहे. 8 लाख जे काही 8 लाखापर्यंत इन्कम होणार आहे, 7,99,000 पर्यंत जो इन्कम होणार आहे फ्युचर ऑप्शन मधून, तो तर माफच आहे, तो नाही टॅक्सेबल. बरोबर आहे का? होय. फ्युचर ऑप्शन मधून जी कमाई करेल दॅट इज बिझनेस इन्कम. आणि आपण जे फ्युचर मधून पोझिशन क्रिएट करतोय, त्यात प्रॉफिट बुक करतोय, हे काय 8 लाख क्रॉस नाही होणार आहे लगेच, त्यामुळे ते नाही टॅक्सेबल होणार आहे. आणि भारत बॉन्ड जो आपण घेतलाय तो आपण 3-4 वर्षापेक्षा जास्त होल्ड करणार आहे, त्यामुळे तिथे पण लगेच काय टॅक्स लागणार नाहीये. तो जेव्हा आपण विकेल तेव्हा लॉंग टर्म कॅपिटल गेन लागेल, त्याच्यावर लगेच काय टॅक्स लागणार नाही. म्हणून आपण कॉस्ट कटिंगवर जास्त भर देतो. आता अजून काय क्वेश्चन्स असतील तर बघू, नंतर मी येतो इकडे. आता काय क्वेश्चन आहेत का अजून? हँड रेस कोणाचा नाहीये, कंटिन्यू करा. ओके, ज्यांना कोणाला माझ्याशी फिजिकली बोलू वाटतंय किंवा समोरासमोर बोलू वाटतंय, हाय नेटवर्थ आहे, कॅपिटल जास्त आपल्याला डिप्लॉय करायचं आहे, तर मी सरांना सकाळी रिक्वेस्ट केली होती, बोरगिड्डे सरांना, की आपण पुण्यामध्ये एकदा मीट घेऊया. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना, ते 100% येणार असतील तर मी पंढरपूरवरून पुण्याला येईल, नाहीतर मी तिथे यायचो, तिथे एक पण व्यक्ती यायचा नाही, म्हणजे मी उगाच फिरून येईल पुण्यामध्ये जाऊन. तर जर कोणाला तशी इच्छा असेल, पुणे म्हणा, कोल्हापूर म्हणा, तुम्ही डिसाईड करा माझी कुठे गरज आहे, तिथे मी एकदा येऊन जाईन. तुम्ही जेवढे चेंबर्स मधली लोक आहेत, जे बिझनेसमॅन आहेत, ज्याच्याकडे पैसे आहेत भरपूर आणि त्याला ते मॅनेज करायचे योग्य पद्धतीने, कॉस्ट कमी करायचे, त्याच्यासाठी मी फिजिकली येईल. पण फिजिकली यायच्या आधी आता एक लास्ट परफॉर्मन्स बेसिक्सवर क्वेश्चन विचारलेच. परफॉर्मन्स आजपर्यंतचा काय आहे? तर आजपर्यंतचा परफॉर्मन्स मार्केटचा कसा आहे आणि प्रोटेक्शन कसा होतो ते तुम्हाला सांगतो, आणि मग इथं आपण थांबूया आज. हे बघा, 2012ला 1 लाख इन्व्हेस्ट केलेले एफडी मध्ये, जर आपण त्या एफडी वरचं व्याज दरवर्षी काढून आणलं, सिनियर सिटीजन सारखं दरवर्षी एफडी वरचं व्याज काढून आणलं, तर आज 2012चे 1 लाख रुपये आज 2024ला पण 1 लाखच राहतील. क्लिअर? बरोबर. 100% बरोबर सगळ्यांचं? येस.
आपण झाड वाढवतोय आणि वाढायच्या आधी त्याला कापून आणतोय. जेवढं वाढले तेवढं काढतात. एफडी हे लॉंग टर्म साठी नाहीये, याचा विषय संपलेला आहे. नॉर्मल इन्व्हेस्टर ज्यांनी प्रोटेक्शन घेतलं नाही, निफ्टी बीज ऍव्हरेज CAGR 16% वाढली, सगळी पडझड सहन करून. कुठली पडझड? ही सगळी पडझड सहन केली 2001 पासून ना. 2001 पासून एवढे सगळे पडझड सहन करून 16% रिटर्न दिलेले आहेत. मग ते किती बनले? तर 1,18,00,000 झाले. ठीक आहे, नॉर्मल इन्व्हेस्टर. आज आपण जे प्रोटेक्शन डिस्कस केलं, ते प्रोटेक्शन जर आपण अप्लाय केलं, त्याचा ऍक्च्युअल डेटा माझ्याकडे आहे, निफ्टीचा ऍक्च्युअल डेटा आपल्याकडे आहे, तिथं 1 लाख बिकम्स 28 लाख. म्हणजे 18 पट पैसे बनणे आणि 28 पट पैसे बनणे ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. 18 पट 28 पट. वर्ष किती गेले? तो 12 वर्ष गेले. 12 वर्षात 18 पट पैसा बनलाय नॉर्मल इन्व्हेस्टरचा, ज्याला प्रोटेक्शन काय माहित नाही, म्युच्युअल फंड वाल्याचा म्हणलं तरी चालेल. आणि ज्यांनी प्रोटेक्टेड आहे त्याचा 28 पट पैसा बनलेला आहे. आता तुम्ही म्हणाल सर मी तर रिटायरमेंटला आलोय, माझं वय 50+ आहे, मला SWPचं काय असतं का तसली पद्धत सांगा की. तीच पद्धत मी इथं सांगितली. नॉर्मली आपल्या समाजामध्ये किंवा सगळीकडेच रिटायर झाल्यानंतर लोक एफडी करतात आणि एफडीचं व्याज घरी आणतात आणि त्याच्यावर ते जगतात. तीच त्यांची पेन्शन असेल तर अति उत्तम, अदरवाईज एफडीवरचा इंटरेस्ट काढून आणायची बऱ्याच जणांना सवय असते. आता तेच एफडी करतो मी इथं प्रोटेक्टेड मोडमध्ये. 1 लाख रुपीज घेऊन आला, जसा जसा पोर्टफोलिओ वाढेल तसं तसं तुम्ही त्याच्यातून 0.5% मंथली विड्रॉ केले. आय रिपीट, 0.5% मंथली विड्रॉ केले. याचा अर्थ काय? इयरली 6% विड्रॉ केले. तरी पण तो 1 लाखचा पोर्टफोलिओ बनलेला आहे 21 लाख, म्हणजे 21 टाइम्स. आणि नॉर्मल इन्व्हेस्टरचा 1 रुपयाही न बाहेर काढता बनलेला आहे 18 लाख रुपये. तर एफडीचा तर विषय सोडून द्या, नॉर्मल इन्व्हेस्टरला सुद्धा आपण ओव्हरटेक करू. आणि ज्या आजी आजोबांनी एफडी केलेली आहे त्या एफडीची व्हॅल्यू तेवढीच राहण्यापेक्षा ती एफडीची व्हॅल्यू सुद्धा 10-12%, 13% ग्रो होत राहील, आपण वरचं थोडं थोडं दर महिन्याला काढलं तरी. तर हे ऍक्च्युअल परफॉर्मन्स आहे आपला मार्केटचा आणि आपला. बरोबर. आता कोणीतरी थोड्या वेळाने म्हणेल सर 2012 ते 24 काय सांगताय, तो काळ वेगळा होता, आता 24 ते 36 सांगा जरा पुढचं काय होईल ते. तर एक मध्ये इमेज टाकली होती बघा कोणीतरी. ती इमेज काय होती की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर किती आहेत, इन्शुरन्स घेतलेले लोक किती आहेत, स्टॉक मार्केटमध्ये ऍक्टिव्ह ट्रेडर किती आहेत, ते आपल्या ग्रुपवर आहे. ते आता मला लगेच सापडायचं नाही नेमकं. स्टॉक मार्केटमध्ये 3%, म्युच्युअल फंड मध्ये 5 CR आहेत आणि स्टॉक मार्केटमध्ये 8 CR आहेत. ओके, डन, थँक्यू. म्युच्युअल फंड मध्ये किती लोक आहेत? 5 CR. बरोबर. मग मला सांगा, आपल्या देशाची लोकसंख्या 150 कोटी, त्यातले इन्कम करणारे नियमित लोक आहेत, चिल्ली पिल्ली सोडून द्या, सिनियर सिटीजन सोडून द्या, वय वर्ष 22 ते 60 मध्ये इन्कम करणारी लोक अंदाजे किती असतील सांगा मला. अरे पकडा ना 75. 50% धरू, 50 कोटी लोक कमाई करतायत. 75 कोटी. 75 कोटी लोक कमाई करतायत, त्यातले 5 कोटी लोक मार्केटकडे आलेले आहेत. अजून किती लोक मार्केटकडे येणार आहेत? तर खूप लोक मार्केटकडे येणार आहेत. एखादी गोष्ट बाय करण्याची गर्दी वाढली, एखादी गोष्ट घेण्याची गर्दी वाढली, तर तुम्ही दुकानदार म्हणून प्राइस वाढवता का कमी करता? किंमत वाढणार. बरोबर. म्हणजे जेव्हा बाईंग पॉवर जास्त येईल, जी आज म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इंडियन मार्केटमध्ये हजारो कोटीचा फ्लो चालू आहे महिन्याला, त्यामुळे आपलं मार्केट पडतच नाही. बरोबर. आणि एक ऍड करतो मी, पुढले 25 वर्ष आपल्या प्रत्येकाचा इन्कम एवढा वाढणार आहे की त्यामुळे स्टॉक एक्सचेंज खाली यायचे चान्सेस फार कमी आहेत. म्हणजे मार्केटमध्ये पैसा बनणार नाही असं जर कोणाला वाटत असेल तर तसं म्हणू नका. 2012 ते 24 मध्ये जेवढं वाढलंय कदाचित तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा मार्केट वाढेल, कारण का आपला पैसा मार्केटमध्ये खूप येणार आहे. आज एफडी 5% आली होती, ते थोडं वाढवलं, एफडी परत 8% नेली. पण फॉरेन मध्ये एफडीची किंमत काय बघा. फॉरेन इन्व्हेस्टर आपल्या इंडियामध्ये पैसे घेऊन येतात
आणि भारत बॉन्ड मध्ये पार्क करून 8% खुश होतात, कारण का त्यांना 8% कुठंच भेटत नाही. त्यांची एफडीला रेट ऑफ इंटरेस्ट नाहीये. बरोबर आहे. आपण पण फॉरेनच्या त्याच वाटचालीवर आहे. भविष्यात एफडीचा रेट कमी 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 होत गेल्यानंतर लोकांचा पैसा ऑटोमॅटिकली स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. मी एवढं सगळं बडबडतोय काही दिवस झालं. मी म्हणतो आपल्या गोष्टी समाजामधल्या लोकांपैकी 5 लोक 10 लोक जर पुढे आली तर आपण स्वतःच 50 लाख 1 कोटीचा एक्सपोजर मार्केटमध्ये वाढवणार आहे. बरोबर आहे. तर मार्केटमध्ये पैसा फ्लो झाला की किंमत वाढते. किंमत वाढते म्हणजे निफ्टी वाढते. निफ्टी वाढते म्हणजे इंडेक्स वाढते. इंडेक्स वाढते म्हणजे आपला पैसा वाढतो. तर इथून पुढचा 25 वर्षाचा काळ, ज्याप्रमाणे ऋषी कोटकी सर म्हणले आता, इथून पुढे 25-30 वर्षाचा काळ हा सोन्याचा काळ आहे. आपले पैसे पाहिजेत फक्त. बरोबर बोललो का सर? बरोबर बरोबर बरोबर. पैसे वाढतील. आणि कुठल्याही धंद्यामध्ये एवढं रिटर्न मिळत नाहीये की तुम्ही कितीही चांगला धंदा करा, तुम्हाला 17-18% इन्कम आणि कुठेही मिळत नाहीये. सर, हे तुम्ही खूप रिस्पॉन्सिबल सेंटेन्स वापरलं, त्याबद्दल खूप धन्यवाद. कारण का छोटे मोठे बिझनेस करून, लोन करून, शेड मारून 10-10 लाख 15-15 लाख रुपये असेच लोकांचे वाया जातात, बिझनेस मॉडेल नाही चालला तर. पण इकडं हा बिझनेस मॉडेल नाही चालणार असा काही प्रश्न नाही. फक्त ह्याच्यामधून जर तुम्हाला घर चालवायचं असेल 50 लाखाचा पोर्टफोलिओ असेल तर तुम्ही 25,000 रुपये दर महिन्याला विड्रॉ केले तर पिढ्याने पिढ्या पैसे संपणार नाही. 1 कोटीचा पोर्टफोलिओ असेल आणि तुम्ही दर महिन्याला 1 लाख रुपये विड्रॉ करत बसले, 50,000 विड्रॉ करत बसले दर महिन्याला, तर पिढ्याने पिढ्या हा पैसा संपणार नाही. 0.5% म्हणतोय हा, तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओची व्हॅल्यू करा, त्याला 0.5% करा, तेवढे पैसे तुम्ही दर महिन्याला काढा, तुमचा पोर्टफोलिओ संपणार नाही. दिस इज द पॉवर. माझं स्वतःचं टार्गेट काय, तर आपल्याला आज जेवढा पैसा लागतो त्याच्या डबल पैसा मार्केटने आपल्याला दिला पाहिजे. आज शांततेत बसून काही न करता तेवढा मोठा पोर्टफोलिओ आपला बनला पाहिजे. असं माझं जे स्वप्न आहे तसं सगळ्यांचं स्वप्न असायला पाहिजे. आज तुमचा महिन्याला खर्च 50,000 असेल तर तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये कमवायचे, तर मिनिमम 2 CRचा तुमचा पोर्टफोलिओ झाला तर तुम्हाला महिन्याला लाख रुपये मिळत राहतील. हा, महागाई वाढेल त्याप्रमाणे पोर्टफोलिओ पण वाढेल आणि तुमची विड्रॉल अमाऊंट पण वाढेल. आय होप आय एम मेकिंग सेन्स की मार्केटमधून करोडपती होता येतं, श्रीमंत होता येतं आणि हे सगळं पॉसिबल आहे. फक्त थोडंसं प्रोटेक्टेड मध्ये पुढे जावा, कारण का मला मार्केटची भीती पडतानाच आहे, बाकी मला आनंदी आनंदगडे आहे. आय होप मी सगळ्यांचे डाऊट क्लिअर केले असतील, सगळ्यांना एक नवीन मार्ग दिलेला आहे. हे शिकणं सोपी गोष्ट नाही, याला वेळ लागेल, पण हे अशक्य नाही. हे प्रत्येक जणांनी आपल्या पोर्टफोलिओ मध्ये राबवावं. नॉमिनल महिन्याला 5-6 हजार रुपये घेऊन येणारा माणूस सुद्धा 6 लाखाची डिस्कनेक्ट झालं वाटतं सर परत. सर डिस्कनेक्ट झाले. हो सर, डिस्कनेक्ट झाले, आवाज येईना. आले. तुम्ही 1 पाऊल पुढे उचला, मी 2 पावलं पुढे उचलायला तयार आहे. प्रत्येकाला हे पॉसिबल आहे, पॉसिबल नाही अशी गोष्ट नाही. जे जॉब करतात त्यांनी जॉब मधून पैसा वाढवण्यासाठी लक्ष द्या. बोरीगिड्डे सर, जे आपले इंजिनिअरिंगची मुलं आहेत ते आज या ऑप्शन ट्रेडिंगच्या एवढी त्यांना लत लागलेली आहे, असेच लाख रुपये घालवून टाकतात ते. विळख्यामध्ये अडक. हा, ते व्यसन आहे, एक व्यसन आहे, हे सहजासहजी सुटत नाही. त्यांनी जर त्यांचं पॅकेज डबल होण्यासाठी खर्च केला थोडाफार, बाहेर क्लास लाव, कुठं काय लाव, नवीन टेक्नॉलॉजी शिकली, डेटा सायन्सचा कोर्स केला, AI मध्ये करिअर करायचं ठरवलं, तर त्याचं पॅकेज डबल होणं सोपं आहे सर, जे की स्टॉक मार्केटमध्ये 20%चं 40% करणं शक्य नाही लगेच. जसं तुमचा बिझनेस आहे आता, तर बिझनेसमध्ये अजून बिझनेस एक्सपांड करण्याकडे लक्ष द्यावं, शिकण्याकडे कमी लक्ष द्यावं. तुम्ही जर दिवसभर मोबाईल हातात घेऊन बसला फ्युचर ऑप्शन करत, तर तुमचा बिझनेसकडे दुर्लक्ष होईल. माझं म्हणणं काय आहे, ज्यात तुम्ही एक्सपर्ट आहे त्यात पैसे कमवायचा प्रयत्न करा, म्हणजे तुमचा इन्कम वाढेल, म्हणजे सेव्हिंग मध्ये तुमचं पैसे वाढतील. हे कमी वयात माझ्यापेक्षा सगळे बरेच मोठे आहेत, त्यांना मी
माझा आपण अनुभव मार्केट बद्दलचा आपण कालच सांग. बोललोय सर, फ्युचर ऑप्शन हा. किंवा हे फक्त ट्रेडिंग म्हणून काही करू नका. करू इन्व्हेस्टमेंट म्हणून नये. करायचं असेल तर कर. ऋषी पक्षी सर बोलले बघा आता की 18% हा कुठल्याच बिझनेस मध्ये मिळत नाही. रिलायन्स 10-15% काम करतं. ह्या SBI, ऍक्सिस बँक, ICICI बँक ह्यांचा ROC रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉइड हा 6-7% असतो सर. तुम्ही सगळ्यात मोठी रिलायन्स इंडस्ट्रीजचा रिटर्न 10%च आहे. 10% आहे. 10%वर ते खुश आहेत. आपण 18 मिळवतोय तर आपण रिलायन्स पेक्षा भारी आहे. फक्त विषय हा आहे की कॅपिटल छोटा असल्यामुळे आपल्याला त्याची किंमत राहत नाही. मग वाढवा ना कॅपिटल, अडचण काय आहे? चालेल. कोणाला काही डाऊट आहे का आणखी? आनंदपुरे सर, तुमचा हात बराच वेळा वर होता, तर ते चुकून होतं असं माझ्या लक्षात आलं थोडं. काय हरकत नाही सर. हा, ते चुकून होतं ते लक्षात आलं माझ्या. काय हरकत नाही. ठीक आहे. अजून कोण आहे का? कोणाला डाऊट वगैरे आहेत का? आता इथून पुढे सरांनी जे सांगितलंय की 1-to-1 कनेक्शन साठी पुण्यात सुद्धा सरांची व्हिजिट असणार आहे. ते व्हिजिट प्लॅन करून आपण सरांना भेटण्याचा प्रयत्न करूया. पुण्यातल्या लोकांसाठी पुण्यात भेट देता येईल, पुणे आणि जवळच्या आसपासच्या लोकांसाठी, किंवा इतर काही सिटीज असतील तर तसाही प्लॅन आपल्याला करता येईल. काही गायडन्स हवा असेल पर्सनल लेवलला तर सर करतील. इव्हन प्रतिष्ठान मार्फतही काही गोष्टी आपण प्रयत्न करूया. काही करता येतील का त्या सगळ्या गोष्टींमध्ये समाजाचा पैसा वाढेल, ग्रो होईल, याच्यासाठी एक स्टॅटिक काही डिसिजन्स एखादं काही ऑर्गनायझेशन लेवलला आपल्याला काही डिसिजन्स घेता येतील का यासाठी सुद्धा आपण थोडासा प्रयत्न करूया. प्रियांका गोष्टी हात वर आहे. हा सर, थँक्यू सर. ऍक्च्युली मला दीपक सरांबद्दल बोलायचं आहे थोडंसं. ऍक्च्युली आज माझी आणि त्यांची मीटिंग झाली होती दुपारी. मग मी 3 वर्ष झालं स्टॉक मार्केटमध्ये काम शिकतीये. तर पहिल्यांदा मी ऑप्शन्स FNO स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये थोडाफार लॉस पण झाला होता. म्हणजे हे ऑप्शन्स हे स्टॉक इक्विटीसाठी वापरले, इक्विटीसाठी हेजिंग म्हणून उपयोगाचा होऊ शकतो हे मला थोड्याफार प्रमाणात माहित होतं. पण एवढ्या ऍडव्हान्स लेवलला जाऊन याचा इतका छान उपयोग होऊ शकेल अशी याची कल्पना मला बिलकुल नव्हती. पण दुपारी मला सरांनी खूप छान पद्धतीने याचं एक्सप्लेनेशन दिलं. ऍक्च्युली हे मला या लेवलला येऊन सुद्धा खूप ऍडव्हान्स वाटतंय. थोडंसं मला समजून घ्यायला खूप जास्त वेळ जाईल, म्हणजे थोडा वेळ लागेल. पण तरीच मी तुमची खूप आभारी आहे. तुम्ही मला खूप छान मार्गदर्शन केलं दुपारी. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच तुम्ही पुण्यात प्लीज आपली मीटिंग अरेंज करा. मी नक्कीच येईन. आपण थँक्यू सर. थँक्यू सो मच. आपलं गेट टुगेदरचं ऑफिस आहे पुण्यामध्ये, त्या ठिकाणी आपल्याला करता येईल. हो सर, नक्की अरेंज करा. मी दोन शब्द बोलतो. फारच छान मार्गदर्शन झालंय आणि असं मार्गदर्शन घेणारे कोणीही नाहीये. कारण इतकं सोपं, सिंपल, तुमच्या तोंडामध्ये चमचा घाले इतकं काम केलेलं आहे. फक्त हे तुम्ही फक्त चावून खाल्लं पाहिजे. हा, मग एवढं. आणि जर तुम्ही चावून खाऊ नाही शकत तर तुम्ही काही करू शकत नाही आयुष्यात, एवढं लक्षात ठेवा. आणि सर ऍक्च्युली याच्यासाठी ही बाहेर आपल्याला या गोष्टीचं मार्गदर्शन मिळायचं असेल तर प्रत्येक सेशनसाठी पेमेंट मागितलं जातं. प्रत्येक सेशनसाठी काहीतरी मार्जिन द्या किंवा काहीतरी प्रत्येक वेळी तुम्हाला ऑनलाईन बघा किंवा कुठल्याही क्लासेसमध्ये जा. तुम्हाला ह्याच्यासाठी काय ऍडव्हान्स हवं असेल तर तुम्ही हा न्यू कोर्स अप्लाय करा. त्याच्या युट्यूबला जायचं असेल सबस्क्राईब करा. या गोष्टी खूप चाललेल्या आहेत सध्या. पण ही गोष्ट आपल्याला इतक्या आपल्या समाजातून इतकं छान हे प्लॅटफॉर्म दिलाय हा. त्यामुळे खूप छान वाटतंय सर. ऍक्च्युली अजून खूप जास्त शिकता येते आम्हाला. सर हे मॅडम, हे कॉस्टिंग मध्ये प्रत्येक गोष्ट आपण करतोय. प्रत्येक गोष्टीला ध्येय आणि उद्दिष्ट फिक्स करून आपण ह्या गोष्टी करतोय. तर त्याच्यामध्ये आपण वधूवर मिळाला असेल म्हणजे जास्त काय आता वेगळं डायव्हर्ट करत नाही. पण प्रत्येक गोष्ट एक म्हणजे काय ध्येय आहे आपल्याला, त्याच्यातून आउटपुट काय भेटणार आहे हे बघून आपण अरेंज करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या कोर्समध्ये मी एका लिहिलं होतं, पहिलं ज्या वेळेला आपलं व्याख्यान झालं त्यावेळेला म्हटलं होतं की करोड रुपयाचं व्याख्यान झालं. तर मी आता ही कॉस्टिंग 10 करोडला घेतो की 10 करोडचं व्याख्यान झालं आपलं. या मीटिंग साठी अमूल्य मीटिंग आहे ही खरं तर. ऍक्च्युली म्हणजे आपण पैशात नाही मोजू शकत खरं तर. येस. आणि याला पुढे नेऊया, प्रॅक्टिकल मध्ये इम्प्लिमेंटेशनला नेऊया आणि प्रत्येक अडचणीवर म्हणजे आपल्याला वेळोवेळी ह्या गोष्टी करूया. हो सर. हो,
संजीवन गोष्टी एकच का दीपक सर काय बोलवायचं का तुम्हाला? या गोष्टीवर 1 मिनिट बोलतो परत. संजीवन गोष्टी बोला तुम्ही. मी एक कुठला तर मेसेज वाचला होता तुमचा आपल्या ग्रुपवर की किती कॉस्ट वाचली, ती ऍडव्हर्टायझिंग कॉस्ट किती वाचली, लोकांना ट्रॅव्हलिंग किती वाचलं. आता तुम्ही वधूवर मिळायचं जे सांगितलं ना ते ऍक्च्युली तुम्ही करेक्ट लिहिलं, ते खरंच कौतुकास्पद आहेच आहे, त्याच्यात काय वाद नाही. पण आज आपण ज्यावेळेस इथं 50 लोक थांबलेली आहेत सर आतापर्यंत, ह्यातल्या बऱ्याच लोकांना हे कळत नाहीये, हे तुम्हाला मला लक्षात येत आहे. तरी पण ही लोक थांबलेत, याचा अर्थ यांना वेल्थ क्रिएट करायची आहे. आणि ते प्रोटेक्शन घेऊन जर पुढे गेले, मी म्हणतो तसं जर पुढे गेले, तर प्रत्येकाच्या पोर्टफोलिओ मध्ये नॉमिनल 10,000 रुपये इन्व्हेस्ट करणाऱ्याच्या पोर्टफोलिओ मध्ये आपण 1 कोटी रुपये ऍड करू शकतो एक्स्ट्रा. बरोबर. 50 कोटी रुपयाचा हा आजचा सेशन आहे. तर जर ह्या सगळ्यांची इथं जे बसलेले म्हणजे हजर जे आहेत ना किंवा आपण जे एक्सपांड करणार आहे हे सगळी कॉस्टिंग जर इन्क्लूड केली तर तुमचं सेशन खूप कॉस्टली आहे हा आमच्यासाठी, सगळ्या समाजाचा. आणि हा वेल्थ समाजाचं वाढणार आहे. आमच्या दृष्टीनं जर पाहायला गेलं शिवसेना प्रतिष्ठानच्या दृष्टीनं आम्ही काम करतो समाजासाठी, एका दुसऱ्या व्यक्तीसाठी नाही. तर आम्ही समाजाचं वेल्थ किती वाढणार आहे. आज व्यापारी चेंबर ऑफ कॉमर्स जे आहे आम्ही म्हणतो की समाजाचा व्यापार वाढणार आहे, एका व्यक्तीचा नव्हे, समाजाचा व्यापार वाढणार आहे, आपला समाज ग्रो होणार आहे, हे अंतिम ध्येय आहे. आणि ह्याच्यामध्ये ते कॉन्ट्रीब्युशन आज झालंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. हे संजीवनी गोष्टी जरा बोला सर. नमस्कार सर, सेशन खूप छान झालं, नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, भारत बॉन्ड प्रोटेक्शन, निफ्टी बीज याबद्दल माहिती मिळाली. दुसरं एक विचारायचं होतं की जसं बँकिंगचं एक ऍप असतं त्यात तुम्ही नवीन अकाउंट उघडू शकता, डायरेक्ट नवीन इन्व्हेस्टमेंट एफडीज वगैरे ऑनलाईन खोलू शकता, तसं हे खूप कॅल्क्युलस मोठं आहे तुमचं. असं एखादं ऍप आहे का त्यात तुम्ही सिम्पल लेवलवरती करू शकता त्या गोष्टी प्रोटेक्शन वगैरे? हे सगळं काईट मध्ये झिरोदा मध्ये सुद्धा होतं, तुम्ही स्वतः हाताने केलं तरी. आणि हे जर तुम्हाला एक्सपर्ट थ्रू मॅनेज करायचंय तर हे सगळं एक्सपर्ट थ्रू पण मॅनेज होईल, तुम्हाला काहीच करायचं नाही. तुम्हाला फक्त समजून घ्यायचंय, समजलं तर यस म्हणायचंय, अदरवाईज नो म्हणायचं. हे सिम्पल आहे, हे अवघड नाही. हो, काईट मध्ये झिरोदा मध्ये करता येते, म्हणजे ऑल ओव्हर सगळेच जे हे आहेत ना म्हणजे डीमॅटचे प्लॅटफॉर्म जे आहेत त्याच्यामध्ये करता येतं. दीपक सर, एक रिक्वेस्ट आहे, लोकांना शेवटला एकदा फक्त त्यांचे रिटर्न किती येतील एक एक्सेल मध्ये किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये दाखवून द्या. म्हणजे आता जर त्यांनी जर 1 लाख रुपये टाकले तर त्यांना एक्सेल मध्ये दाखवा, म्हणजे किती रिटर्न येत आहेत, मग त्याचं कंपाऊंडिंग हे त्यांना कळलं पाहिजे, कंपाऊंडिंग किती होत आहे ते म्हणजे त्यांना. हा, म्हणजे 1% 8% किती होते, 10% किती होते, 14-15% किती होते. हा, हे तुम्ही एक्सेल मध्ये दाखवा, म्हणजे त्यांना कळेल की ह्याचं किती कंपाऊंडिंग होत आहे ते. हा, म्हणजे महिन्याला हे म्हणजे वर्षाला 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करणाऱ्याचे 8% किती होतात आफ्टर 10 years 20 years, आणि 10% किती होतात, 15% किती होतात. हो, नाही, माझे एक सजेशन आहे कंपाऊंडिंगचा. एक सेकंद सर, कंपाऊंडिंगचा इफेक्ट लोकांना कळत नाहीये का, व्हॉट इज कंपाऊंडिंग ह्याचं मिनिंगच कळत नाहीये. खरंय सर, मराठी सांगा सर कंपाऊंडिंग. अहो, चक्रवाढ व्याज. हा, यस. शाळेत चक्रवाढ झालंय, व्याज मुद्दल मध्ये ऍड करायचं, मुद्दलाला परत व्याज लागायचं. व्याजावर व्याज आणि मुद्दलावरचं व्याज ऍडिशन. हा, बरोबर. हो, ते कसं आहे, जमीन घाण ठेवतो ना पाटीलकडे आणि पाटील व्याज लावतो, तो प्रकार आहे हा. व्याज वाल्यालाच फक्त चक्रवाढ माहितीये, बाकी कोणालाच माहित नाही. हो, नाही सर, मी काय म्हणतो ते आता जे कम्पॅरेटिव्ह शीट आहे ना ते तुम्ही ग्रुपवर टाका प्लीज. हा, टाकतो. नाही, म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी नाही. बरोबर आहे सर. बरं, मी जरा ऑफ द हे रेकॉर्डिंग ऑफ करतो. करू ना? राहू द्या, चालू करा सर. आता हे कंपाऊंडिंगचं आपल्याला बोलायचं, राहू द्या चालू. बरोबर, ठीक आहे. आता लमसम 6 लाखावर आपल्याला इथं रिटर्न मिळत असतात. एक्झाम्पल सांगतो. आपली पोझिशन 6 लाखाची चालू होते, त्याच्यानंतर आपण काहीच इन्व्हेस्ट करत नाही असं जर धरलं, आणि आता ऍव्हरेज वय 25 years साठी थांबला व्यक्ती आणि आपल्याला 18% जर रिटर्न मिळाले
तर आपले जवळजवळ 3.76 CR होतात. हे लमसम आहे, एकदा इन्व्हेस्ट करताय, पुढच्या वर्षी काय करणार आहे पैशाचं, लॉट वाढवायचे आपल्याला. पण एक साधं एक्झाम्पल सांगतो, 1 वर्षात 1 लॉट जर तुम्ही घेऊन आला तर तुम्हाला 3.5 कोटी रुपये होतात. ओके, हे पुढे एखादा 5 वर्ष जर थांबलो अजून तर हे 3.5 कोटीचे डायरेक्ट 8.5 कोटी होतात. 5 वर्षाची पॉवर बघा तुम्ही, 3.5 कोटी कुणीकडं आणि 8 कोटी कुणीकडं. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ 5 years. ह्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंडिंग. हे सिपच्या माध्यमातून थोडंसं दाखवतो. तुम्ही जर मंथली इन्व्हेस्टमेंट करत असाल, आपल्याकडे स्क्रीन दिसत, स्क्रीन प्रेझेंटिंग आहे पण दिसत नाही. दिसते का? दिसते. नाही, प्रेझेंटिंग आहे पण दिसत नाही. झूम करा जरा, आपला स्क्रीन वरतीच असं हे करा. नेटचा प्रॉब्लेम असेल तर दिसत नाही. ग्रोची स्क्रीन दिसते सगळ्यांना? ग्रोची हो दिसते. हो सर दिसते. येस. आता इथं मंथली इन्व्हेस्टमेंट आपण एक नॉर्मली 15,000 रुपयांची इन्व्हेस्टमेंट घेतली, ऑन अन एव्हरेज 18% रिटर्न भेटले आणि तुम्ही 20-25 वर्ष थांबला तर तुमचे 8-8.5 कोटी रुपये बनतात 25 वर्षात 15,000चे. हेच जर तुम्ही 25च्या ऐवजी 30 वर्ष थांबला तर हे 21 कोटी रुपये होतात. तुम्ही म्हणाल हे काय सांगायला लागलाय असलं, तर हो, हे खरंच होतं. हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आहे. आता बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं बघा, रिटायरमेंट आली, मुलं दोन्ही असतील, एक मुलगी असेल एक मुलगा असेल, हे छान कमवत आहेत, म्हणजे तुम्हाला पैसे काढायची गरज पडली नाही रिटायरमेंटचे. मग हे जर तुम्ही आजपासून प्लॅनिंग करताय आणि तुमच्या मुलांनी त्याच्या पहिल्याच वर्षी पासआउट झाल्यापासून कमवायला चालू केलं आणि तुम्ही 25व्या वर्षी पैसे काढायसाठी प्लॅन केला होता 8 कोटी, आणि मुलगा मुलगी छान जॉब करत असल्यामुळे तुम्ही हे पैसे काढण्याचं डिले केलं, 25च्या ऐवजी 1 वर्ष डिले केला, तर हे 10 कोटी 10.5 कोटी होतात. 25 वर्षात हे झाले होते 8.5 कोटी. एका वर्षात 2.5 कोटी रुपये वाढतात. हा, महागाईनुसार त्यावेळी 2.5 कोटीची व्हॅल्यू थोडी कमी असेल बरं का, पण ती एवढी पण कमी नसेल. आजचे 3-4 कोटी रुपये तर असतील. आज कुणाच्या अकाउंटवर 3-4 कोटी रुपये पडून आहेत सांगा मला. तर हे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग याच्यामध्ये खूप फरक पडतो. आणि विशेष म्हणजे आपल्या प्रोडक्टमध्ये एंट्री करण्यासाठी नवीन जॉबवाला पण चालेल, 30 वाला चालेल, 40 वाला चालेल, 55 वर्षात चालेल, रिटायर झालेला व्यक्ती पण चालेल. हा ऑल इन वन प्रोडक्ट आहे सगळ्यांसाठीच. याच प्रोडक्ट मधून आपण मुलांच्या एज्युकेशनचं प्लॅनिंग ही करू शकतो. ह्याच प्रोडक्ट मधून आपण मुलांच्या भविष्यात त्यांचं छान आलिशान जागी 5 स्टार हॉटेलमध्ये लग्न करायचंय ते प्लॅनिंग पण करू शकतो. आज माझ्या वयाच्या लोकांना पेन्शन नाहीये, मी 2010चा पास आउट आहे, पेन्शन नाही तर स्वतःच्या पेन्शनची सोय सुद्धा माणूस करू शकतो. ऑल इन वन प्रोडक्ट आहे. तुम्ही लॉट वाढवा फक्त. 1 लॉट 6 लाखाचा आहे, 2 लॉट, 3 लॉट, 4 लॉट. 1 लॉट चालू करायला मिनिमम 2 लाख रुपये लागतात आणि महिन्याला 5,000 रुपयाची सिप लागते. हे कसं होतं आज नाही सांगू शकणार मी. 2 लाख रुपयांची मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागेल आणि महिना 5,000 रुपयाची सिप लागेल, तर तुम्हाला 6 लाखाचा तुमचा पोर्टफोलिओ चालू झाला. हे ह्याच्या पटीत तुम्ही किती पण वाढवा, हे अगदी 1 CR घेऊन आला तरी हे चालणारच आहे. ह्याच्यात काही चेंज होणार नाहीये. आय होप सर मी कंपाऊंडिंग मध्ये व्यवस्थित सांगितलेलं आहे. चालू करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर याच्यावरून एक लक्षात येतं सर, अजून एक विचार सुचला. तुम्ही जे इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन सांगितले ना आता, त्याच्यामध्ये 25 ते 30 वयातली जी मुलं आहेत आपल्याकडे सध्या जे करंट जॉबला लागलेत, त्यांना ह्याबद्दल थोडीशी आयडिया नसते. तर त्यांचा फ्युचर प्लॅन पूर्ण एक लेक्चर आपण अरेंज करूया. 25 ते 30 वयोगटाला मॅनेज करायचं आणि नंतर 30 ते 40चा ग्रुप घेऊया. स्पेसिफिक का तर त्यांना फक्त आपण सांगणार आहे 25 ते 30 ला काय प्लॅन करायचं, 25 ते 30 ते 40च्या दरम्यान काय करायचं, आणि 40च्या पुढे काय असेल तर त्यानं गाडी जी चुकली आहे इन्व्हेस्टमेंटची प्लॅन केलेलं नाही आहे, तर 40च्या पुढे काय प्रिकॉशन घेऊन आपण काय ओव्हरकम करू शकतो ह्याच्याबद्दल पण आपण एक डिझाईन करूया. असे 3 सेशन आपण घेऊया. त्याच्यातून बऱ्याच काही गोष्टी क्लिअर पण होतील ऑल अदर लोकांसाठी. पण 25 ते 30च्या मॉबला आपण सगळ्यांनी ओढून इथं आणायचं, म्हणजे समाजासाठी अशा पद्धतीने आपण ते करू. येस, करेक्ट आहे सर. लग्नाच्या आधी, लग्न व्हायच्या आधी जी सेव्हिंग करायची ताकद असते ना, ती ताकद जगात परत कधी भेटत नाही. किती पण कमवायला लागला तर फॅमिली आली, लेकरं आली, दवाखाना आला, शिक्षण आलं, सगळं आलं,
पण लग्न व्हायच्या आधीच पोर्टफोलिओ आपला 10 लाखाचा बनवू शकतो. आज पॅकेज काय साधे नाहीत आयटी मध्ये, किती पॅकेजेस सगळ्यांना माहिती. बरोबर. दुसरी गोष्ट एक अवेअर करतो, मी आयसीआयसीआयचा ऍडवायझर आहे. मी आयसीआयसीआय बँकचा ऍडवायझर आहे. तुम्हाला मी आधी माफी मागतो, इथं जर कोण तसा ऍडवायझर असेल, LIC एजंट कोण इथं असेल तर आधीच त्यांची माफी मागतो. कारण का मी 2-3 लाख रुपये घालून ह्या गोष्टी शिकलेलो आहे. जे ट्रॅडिशनल प्लान्स तुमचे मार्केटमध्ये तुमच्या हातामध्ये